तर हो, आलेच आले. येस येस एक आलेच माताजी. हं. दंडवत प्रणाम माताजी. हरे कृष्ण सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे. आपण आहे ना आज आपला शेवटचा अध्याय बघणार, 18वा अध्याय. तर ह्यावेळेस आपल्या क्लासमधल्याच रंजना माताजी मंगलाचरण म्हणणार आहेत. हा, सुरू करा माताजी. हो. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदातिकम्। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांच श्रीरूपं साङ्गजातसहगण रघुनाथान्वितं सञ्जीवं साद्वैतं सावधूतं परिजनं सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान् हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौराग्नी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणनामी हरिप्रिये ओम नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनी इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणी नमो महावदन्यास कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः वाञ्छाकल्प वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. छान म्हटलं माताजी, आभारी आहे तुमचे. अरे आणि आभार नाही माताजी, मानायचे, हा तेव्हा हा, आहे. आणि माताजीने आम्हाला संस्कृत श्लोक वाचण्यात पण मदत केली. तर हा आपला तसाही शेवटचा अध्याय आहे. तर आता आपल्या या इस्कॉन मँगलोरचे राधा गोविंद आहेत. तर यांचा आशीर्वाद घ्या सगळ्यांनी. हा, आणि तुम्ही सगळीजण अगदी वेळात वेळ काढून इथपर्यंत रोज येत राहिलात. हा, तर त्यांचा आशीर्वाद घेऊया. कृष्ण कृपामूर्ती श्रील प्रभुपाद यांचा आशीर्वाद घेऊया, ज्यांनी त्यांच्यामुळे शक्य झालं की आपल्याला गीता समजली. हा, आणि नामानिष्ठ दास प्रभूजी ज्यांनी हा सुंदर उपक्रम सुरू केला, त्यांना प्रणाम करते. पुन्हा मराठीच्या आमच्या ग्रुप हेड पूजा माताजी, त्यांना प्रणाम करते. आपल्या रेश्मा माताजी ऍडमिन आणि इथे को होस्ट शेअरिंग असं सगळं करतात, वेळेत हजर असतात, त्यांना प्रणाम करते. शब्दात हे मागणं म्हणजे त्यांचे आभार मानणं सोपं नाही. माताजी नेहमी मदतीला तयार असतात. पुन्हा तुम्ही सगळीजण जी वेळेत आलात आणि मला काहीतरी इथे शिकवायचं थोडंसं चान्स दिलात, सेवा करण्याची संधी दिलात, म्हणजे वेळेत अगदी हजर व्हायचा जो टाइम सांगेन. तर तुम्हाला सर्वांना पण तुमच्या चरणांमध्ये प्रणाम. आणि कृष्णाजवळ प्रार्थना करते की तुम्ही भक्तीमध्ये असेच जोडलेले राहा, पुढे जात राहा. हा, तर आपण कालचा आणि हा पूजा माताजी येऊ देत क्लासमध्ये, असं बरेच जणांना वाटत होतं ना. माताजी सरळ सोमवारी येतील. हा, मीटिंग आपण एक ठेवू, ज्यामध्ये माताजी तुम्हाला व्हॉलेंटियर होणं आणि मंदिराचे वेगवेगळे आणि काय उपक्रम आहेत, हा त्याच्या लिंक कधी येतात वगैरे ते सगळं सांगतील. ओके, तर अवश्य तुम्ही आम्हाला व्हॉलेंटियर म्हणून जॉईन होऊ शकता. काहीतरी सेवा करू शकता ऑनलाईन स्वरूपाच्या. तर हा, घ्या माताजी पुढची स्लाइड.
आज आता आपण 18वा अध्याय बघणार आहोत. 17वा अध्याय बघितला काल. 17व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की तो अनधिकृत उपासनेबद्दल. हरे कृष्ण. तर अनधिकृत उपासनेबद्दल अर्जुनाने चौकशी केली होती, हो की नाही? तर कृष्णाने काय सांगितलं त्याला की तुम्ही सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांच्या ज्याप्रमाणे प्रभावाखाली असता त्याप्रमाणे तुमचं श्रद्धा ठरते, यज्ञ, तप, दान, तुम्ही काय अन्न पदार्थ खाता, हे सगळ्यावर त्याचा प्रभाव पडत असतो. हं? बघितलं आपण. आणि मग त्याच्यानंतर कृष्णाने शेवटी मग काय सांगितलं अर्जुनाला की जे असे मनाचे काहीतरी जे शास्त्रांमध्ये नाही सांगितलेलं तरी पण शरीराला त्रास देऊन, शरीराला त्रास देता म्हणजे अंतरातल्या परमात्म्याला पण त्रास देतात त्या रूपाने, आणि काही वेगळं करता अशा अनधिकृत उपासना करता त्यांना त्याचा ना ह्या लोकात म्हणजे आत्ताच्या इहलोकात आणि परलोकात कुठेच काहीही फायदा होत नाही आणि ते असफल होतात. हम्म. तसं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. ओके. मग आता जी पुढची स्लाइड घ्या. तर हे आपण अनधिकृत उपासनेबद्दल काल झालं मग. हा हा आता आज आहे ना आजचा अध्याय. हा आता आजचा अध्याय बघूया. कृष्णाने इथे सांगितलेलं आहे की तुम्ही कर्मयोगाद्वारे बंधनातून मुक्त कसे होऊ शकता. ते आता आपण बघूया. पुन्हा कर्माचे 5 घटक कुठले हे डिटेल सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला वाटत असतं की मी करता आहे, मी करता आहे. तर हे 5 घटक असल्याशिवाय कोणही कर्म करू शकत नाही. ते कोणते घटक आणि ते सगळं आपण बघू. पुन्हा 3 गुण सगळं कसं नियंत्रित करतात हे सांगितलंय. हम्म. वर्णाश्रम ध्येय सांगितलंय. पुन्हा एकदा कृष्णाने सांगितलेलं आहे की वर्णाश्रम हा शब्द वर्ण आणि आश्रम असा 2 मिळून आहे. आणि गुण कर्म विभागशा तुम्ही तुमच्यातल्या गुणांनुसार कर्म करा. आणि त्याचं ध्येय शेवटी अंतिम ध्येय म्हणजे तुम्ही वर्णांमध्ये अडकून पडू नका. तर तुमचं ध्येय हे कृष्ण प्राप्ती असायला हवं. आपण बघू ते आपण. मग गोपनीय ज्ञान काय सांगितलंय की कृष्णाने ते पण बघूया. त्याच्यानंतर शुद्ध भक्ती की तुम्ही कसं कृष्ण भावनेत वावरणं गरजेचं असतं. आणि मग निष्कर्ष सांगितलेला आहे की जिकडे योग योगेश्वर कृष्ण, जिथे त्याचे भक्त म्हणजे अर्जुन, म्हणजे भक्त, तिथेच धर्म, तिथेच विजय, तिथेच नीती. ओके. तर आपण आजचा हा अध्याय सुरू करूया. घ्या माताजी पुढची स्लाइड. त्याचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. पहिला श्लोक वाचा माताजी. हरे कृष्ण. हम्म. अर्जुन उवाच संन्यासस् महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस् ऋषिकेश पृथकेशिनी सुदन. हरे कृष्णा. हा येस. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, हे महाभाव ऋषिकेश, हे केशनी सुदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. हरे कृष्णा. आता इथे अर्जुन काय काय म्हणतोय बघा. त्याला त्याग आणि संन्यास ही 2 तत्व जाणायची आहेत. तर त्याग असतो तो कसा असतो, संन्यास काय आहे. तर साधारण ना तुम्ही जेव्हा मी ह्या मायेच्या बंधनात नको अडकायला म्हणून मी सगळ्याचा त्याग करतो, मी सगळ्यापासून अलिप्त होतो, वनांमध्ये जातो, ह्याला त्याग म्हणजे मी कुठल्याही भौतिक सुखाचा उपभोग घेणार नाही, ह्याला त्याग म्हटलं जातं. भौतिकतेपासून मी पूर्ण लांब राहतो. आणि संन्यास काय असतो, तर तुम्ही कृष्ण भावनेमध्ये जे काय करावं लागेल ते मी सगळं करणार. त्यांना भौतिक सुखात रस नसतो, पण जिथे असू तिथून ते कृष्ण सेवेसाठी जे काय लागेल ते मात्र करणार. ते म्हणजे आता इंटरनेट वापरावं लागलं तरी वापरणार. कारण ध्येय काय आहे कृष्ण भक्तीचा,
प्रसार. तर हा संन्यास असतो की तुम्ही भौतिक ह्याच्यापासून तुम्ही स्वतःला भौतिक म्हणजे स्वतःसाठी भौतिक लाभ घेत नाहीये, पण कृष्ण भावनेमध्ये मात्र स्वतःला जोडून घेतलंय आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न आपण करतोय. हा आता इथे अर्जुनाचा आणि एक बघा तो काय म्हणतोय कृष्णांना, ऋषिकेश म्हणतोय. ऋषी म्हणजे इंद्रिय आणि ईश इंद्रियांचा स्वामी म्हणजे कृष्ण, ऋषिकेश. मग तुम्ही तो ऐकत आलेला आहे ना, आपणही ऐकतोय की पहिल्या म्हणजे सुरुवातीपासून अगदी मनावर किती कृष्णाने भर दिलेला आहे. इवन आपण दैवासुर संपद विभाग योग मधले जे गुण शिकलो, दैवी गुण आसुरी गुण, ते सुद्धा शेवटी आहेत आपल्याच आतमध्ये ना. आपल्या हातात आहे की तुम्ही कुठले गुण तुमचे हे करणार, म्हणजे ज्या कुठल्या गुणांना तुम्ही वाव देणार, वाढवणार. हं? हे शेवटी आपल्यावर अवलंबून आहे. मग ते मनात तर म्हणजे आपल्या मनाची ताकद बघा केवढी आहे आणि कृष्णाने कन्सिस्टंटली मनावर भर दिलेला आहे की तुमचं हवं. हं. मग आपलं मन कधी ह्याच्यात असणार, मन ताब्यात असेल तर इंद्रिय ताब्यात असतात. त्यामुळे कृष्ण अर्जुन त्यांना ऋषिकेश म्हणतोय की हे जे इंद्रिय आहेत, हे माझं मन आहे, हे माझ्या कंट्रोलमध्ये असू दे. म्हणून तो हाक मारतोय, तुम्हीच इंद्रियांचे स्वामी आहात आणि माझी सगळी इंद्रिय तुमच्यामध्ये गुंतलेली असू दे. म्हणजे आता तुम्हाला क्रिकेटमध्ये रस आहे, तर तुम्ही कोणाकडे जाणार? एखाद्या क्रिकेटच्या गुरूंच्या अकॅडमीला जॉईन व्हाल, जिथे क्रिकेट व्यवस्थित ते बाबा शिकवतायत. तुम्हाला गाणं वगैरे गायचंय, तर एखाद्या गाणं शिकवणाऱ्या गुरुजींकडे जाल, तबला शिकायचंय. हा, तर इथे इंद्रियांवर कंट्रोल हवाय आणि ती इंद्रिय सगळी आपल्याला कृष्णांच्या सेवेमध्ये जोडून घ्यायची. तर बरोबर कृष्ण अर्जुन पण कुणाकडे गेलाय? इंद्रियांच्या स्वामींकडे. हम्म की माझी सगळी इंद्रिय ही तुमच्याशी जोडली जाऊ दे. ओके, म्हणून तो त्यांना ऋषिकेश म्हणतोय बघा तिथे. हा, त्याच्यानंतर केशी निसूदन. जेव्हा वृंदावनामध्ये भरपूर हे येत होते ना, राक्षस येत होते बघा वृंदावनामध्ये. तर हे जे राक्षस होते ना, ते त्याच्यामध्ये एक घोडा आला होता अकराळ विक्राळ केशी नावाचा. तर आणि कृष्णाने त्याला मारलं होतं, म्हणून कृष्णाचं नाव काय आहे? केशी निसूदन. हा, मग केशी राक्षसाला मारलं, सुदन ते केशी निसूदन. मग आपल्याला कसं आहे माहित आहे इथे, आपल्या मनामध्ये ना खूप इच्छा उमटत असतात. हा तो अकराळ विक्राळ राक्षसासारखा आणि प्रबळ असतात त्या. तुम्हाला ना स्थिर बसू देत नाहीत. मी जॉब करायला असे ठरवून बसले, तोपर्यंत समजा फोन आला मैत्रिणीचा की जाऊया का ग बाहेर, आज मला पण वेळ आहे, तुला पण वेळ आहे का, चल चल चल. तर आपण जॉब कसा बसा एक माळ कंप्लीट करू, बाहेर ठेवू आणि जाऊ हम्म. तिच्या बरोबर. तेच इंद्रिय कंट्रोलमध्ये असतील तर सांगू ना, अरे अचानक काय ठरवतेस? मग सुटेबल अगदीच गरजेचं असलं तर सुटेबल नंतरचा एखादा टाइम ठरवू, जॉब करायला घेतलाय तो पूर्ण करू ना. तर असे मग हे जे आपल्या इच्छा असतात ना अशा ह्या प्रबळ, त्याच्या अर्जुन सांगतोय की त्या कंट्रोलमध्ये राहू दे. जसं तुम्ही त्या केशी राक्षसालाचा वध केला, तसं माझ्या पण हृदयात उठणाऱ्या ह्या वेगवेगळ्या इच्छा कामनांचा तुम्ही हे करा, नाश करा. हा, आणि मला भक्तीमध्ये जोडून ठेवा. म्हणून तो त्या नावानी हाक मारतोय. आणि आता आपण बघू मग त्या त्याग काय, संन्यास काय, कृष्ण काय उत्तर देत आहेत. माताजी घ्या पुढची स्लाइड. दुसरा श्लोक वाचा माताजी. हरे कृष्ण. श्री भगवानुवाच कामानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माचा त्याग त्याला विद्वजन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्याच्या फलांचा त्याग करण्याचा बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. हरे कृष्ण. हा, आता काही जण तुम्ही भौतिकतेशी नातच तोडून घ्या, कुठलीही भौतिक इच्छा नको अशाला त्याग म्हणतात. म्हणजे मी ह्या भौतिक जगापासून अलिप्त एकटा राहणार. आणि कृष्ण बुद्धिमान कुणाला म्हणतोय बघा, तो असं करा म्हणत नाहीये, पण तुम्ही
काही बुद्धिमान म्हणजे काही लोक काय म्हणतात की तुमच्या कर्म फलांचा त्याग करा. हा, त्याला बुद्धिमान लोक त्याग असं म्हणतात. म्हणजे तुम्ही जीवन कुठेही जगा. हं? जी कर्तव्य आहेत ती पण करा, पण तुम्ही तुमच्या कर्म फलांना कृष्णांना अर्पण करा. त्या फलांवर आसक्त होऊन कर्म करू नका. त्याला कृष्ण त्याग म्हणतोय. हा, म्हणजे आता तुम्ही जॉब करताय, तर तो तुम्ही कृष्णांच्या आनंदासाठी करा, तुमचं कर्तव्य म्हणून करा. त्याच्या फळांवर मग मी इतक्या माळा जॉब करतो, कृष्णा मला असं व्हायला पाहिजे, कृष्णा हम्म. माझी ती इच्छा पूर्ण कर, मी मंदिरात काहीतरी दिलंय किंवा मी रोज मंदिरात जाऊन ह्या ह्या वेळेला तुझं दर्शन घेतो, मला तू ते दे. असं नाही. मंदिरात जावंसं वाटतंय, तिथे गेल्यावर आनंद वाटतोय म्हणून जा. हं? काहीतरी सेवा करायला मिळते म्हणून जायचं. ह्याला म्हणजे तुमच्या कर्म फळांचा त्याग करा. ह्याला बुद्धिमान लोक त्याग म्हणतात. तर जीवनाचा आपल्या हा मार्ग असायला हवा. हं? घ्या की आपण तुम्ही कुठल्याही तुमच्या जॉबमध्ये वगैरे कर्तव्य तर तुम्ही सगळी करत असता. पण कधी एखादं हवं तसं त्याचं रिझल्ट्स येतात किंवा नाही येत, तरी स्थिर राहायला शिका. आपल्याकडनं कॉलेजमध्ये आहात, स्टुडंट आहात, आपल्याकडनं तर फक्त कसं असतं, आपल्याकडनं प्रयत्न करताना अजिबात बाकी ठेवू नका. तो पूर्णपणे करा. बाकी कधी कधी होतं, जे रिझल्ट येईल तो ऍक्सेप्ट करायचा. पुढे असतातच नवीन नवीन टार्गेट, नवीन हे असतातच. ओके. त्यामुळे फळांमध्ये न अडकता आपण जी कर्म करत राहणं, ह्याला बुद्धिमान लोक त्याग म्हणतात. ओके. मग घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे वाचा. कृष्ण. काही विद्वजन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ, दान, तप अशा कर्माचा कधीही त्याग करू नये. हरे कृष्ण. बघा सर्व सकाम कर्मांचा त्याग करा म्हणजे अलिप्तता अशी घ्या की नाही नाही नाही, मी भौतिकतेमध्ये अडकलेलोच नाही वगैरे. पण कधी तुम्ही भौतिक गोष्टींपासून लांब आहात तोपर्यंत. प्रत्यक्षात भौतिक गोष्टींमध्ये आलात तर काय कराल हे माहित नाही, ही त्यापासून तोडूनच घेतात. तर कृष्ण काय म्हणतायत बघा, खरं की तुम्ही यज्ञ, तप आणि दान ह्यांचा कधीही त्याग करू नये. कितीही काही म्हंटलो आपण, सकाम कर्मांचा त्याग करा हे वगैरे, की नाही मी नोकरी करणार नाही, नको मला त्या झंझटात अडकायला वगैरे असं. हा, पण कृष्ण सांगतायत की तुम्ही यज्ञ, तप आणि दान, यज्ञ, दान आणि तप ही तीन कर्तव्य आहेत आपली, त्यांचा कधीही त्याग करायचा नाही. मग आता कलियुगाचा यज्ञ काय आहे सांगा बघू. महामंत्राचा जप करणे. हो हो, कलियुगाचा धर्मच आहे तो. कलियुग हरिनाम जप तर तुम्ही नक्की करायला हवा, आणि तो कर्तव्य बुद्धीने करायला हवा. तुम्ही दान करायला हवं. म्हणजे प्रत्येकाने जरी ब्रह्मचारी असलात तरी ज्ञान मिळवण्याच्या आणि देण्याच्या मार्गावर जायला हवं. हा, तर यज्ञ, तप, आपल्या तप म्हणजे तुमचं जीवनच एक तपश्चर्या असायला हवी. आतापर्यंत जे सांगितले कृष्णानी गुण, ते आपण आणायच्या, त्या मार्गाने जायच्या, म्हणजे ते गुणांप्रमाणे वागायचा प्रयत्न करायला हवा. भक्तीची 4 नियामक तत्व पाळायला हवीत. दान, मग त्यामुळे यज्ञ, दान आणि तप ह्या 3 गोष्टींचा कधीही त्याग करायचा नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. 5वा श्लोक वाचा माताजी. हरे कृष्णा. यज्ञ, दान, तप, कर्म न त्याज्य कर्ममेव तत्. यज्ञोदान न तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. हरे कृष्ण. यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. ती कर्मे केली पाहिजेत. यज्ञ, दान आणि ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. हरे कृष्ण. बघा तुम्ही की कृष्ण काय सांगतायत इथे. आपण कसा ह्या गोष्टींचा त्याग करू शकतो? आपण तर साधी सांसारिक माणसं आहोत. हा,
मग कृष्ण तर म्हणतायत की ती महात्म्यांना पण पवित्र करतात. मग आपल्याला आवश्यकता नसणार का त्याची? आपणही यज्ञ, तप, दान हे कधीही सोडायचं नाही. आपणही थोडी कृष्णांची त्यासाठी तुम्हाला कृष्णांच्या भक्ती सेवेमध्ये स्वतःला जोडून घ्यायला पाहिजे. तुम्हाला सांगितलं ना, शंकरांचं आदर्श गृहस्थ मानलं जातं शंकरांना. त्यांच्याकडून आदर्श घ्यायला हवा. त्यांचं कुटुंब बघा कसं, सगळे शुद्ध वैष्णव आहेत. कार्तिकेय, गणपती, माता भवानी आणि शंकर, हे शंकर तर आद्य वैष्णव आहेत. तर आपलं जीवन हीच एक तपश्चर्या होऊन जाणार मग. आता इथे ना ह्याचं उदाहरण दिलेलं आहे दक्ष प्रजापतींचं. हा कथा खूप मोठी आहे आणि ऐका, ती कथा खूप काही आपल्याला शिकवते. हम्म आता दक्ष प्रजापतीनी जो यज्ञ करायचा घाट घातला, त्याचं ध्येय अजिबात विश्व शांती किंवा समाजाचं काही कल्याण व्हावं असं काही नव्हतं, किंवा विष्णूंच्या आनंदाप्रित्यर्थ असं काही नव्हतं. एकमेव ध्येय होतं, शंकरांना कमी दाखवणं. हं. म्हणजे ती तुम्हाला गोष्ट माहित आहे ना, एकदा एक सभा असते ज्यामध्ये ब्रह्मा वगैरे पण असतात आणि नंतर दक्ष म्हणजे शंकर स्वतः पण असतात. दक्ष प्रजापती येतो तेव्हा सगळे उठून उभे राहतात, तेव्हा शंकर उभे राहत नाहीत. आता तत्वतः तुम्ही बघाल तर दक्ष प्रजापतींपेक्षा कितीतरी वरच्या ह्याच्या पातळीवर आपले शंकर आहेत. हा, त्यामुळे गरज नव्हती शंकरांनी उठून उभी राहायची. पण अहंकार असतो माणसामध्ये. सगळे उभे राहिले आणि माझा जावई उभा राहिला नाही. मग अशी ती कथा खूप मोठी आहे. मग त्यांना तेवढंच एक लक्षात ठेवतो. आणि शंकर किती वेगळे आहेत बघा स्वभावाने. हे एवढं ते त्या भर सभेमध्ये दक्ष प्रजापती खूप काय बडबडतात त्यांना. हा, पण शंकर आपल्या पत्नीला येऊन ह्याबद्दल काही सांगत नाही. आपण असतो तर बघा किती दंगा केला असता, की तुझ्या माहेरी असं असं झालं म्हणून. तर आहे ना, मग काय होतं, सती कैलाशावर उभं राहून ना बघत असते की अचानक आकाशात विमानांची संख्या वाढलेली असते आणि देवी देवता खूप तयार होऊन, छान छान कपडे, वेगवेगळे दागदागिने वगैरे असं म्हणजे खूप तयार होऊन कुठे बरं ही विमानं निघाली आहेत. शेवटी एकाला थांबवून विचारते. मग सत्य सांगतात की आम्ही तुझ्या माहेरी, आणि ते असतंच ना शेवटी, तुझ्याच तर माहेरी निघालोय, मोठा यज्ञ आहे, तुला नाही बोलवलं. मग सतीला कळल्यावर सती शंकरांच्या मागे लागते की आपण पण जाऊया, आपण पण जाऊया. तेव्हा शंकर म्हणतात मी येणार नाही, तुला जायचं आणि तू पण जाऊ नको, सांगत असतात. हा, ऐकावं आपण वरिष्ठांचं. तर नाही म्हणते, मला जायचंच आहे, तुम्ही असंच करता. तर म्हणजे तिथे ना एक वाक्य आहे तिने सांगितलेलं की गुरु आणि आई वडिलांच्या घरी जायला आमंत्रणाची वाट बघायची नसते. मग शंकर तिला सांगतात की तू म्हणतेस ते एकदम सत्य आहे, पण कधी जेव्हा आमंत्रण द्यायला विसरतात, जेव्हा मुद्दाम टाळलेलं असतं तेव्हा जाऊ नये. पण ती काय ऐकत नाही. मग नंदीला बरोबर घेऊन जातात आणि ती बघते म्हणजे पाठवतात. ती बघते तिथे तर शिवजींसाठी म्हणजे तिथे हे असतं, यज्ञ एवढा मोठा आहे, पण आसनं ब्रह्मांसाठी असतात, विष्णूंचं आसन असतं, पण शंकरांसाठी आसन ठेवलेलं नसतं. ते बघून तिला खूप मनाला त्रास होतो. शेवटी शंकर हे तिचे पती आहेत. हा, आणि तिथे तिच्याशी कोणही बोलत नाही. आल्यावर तिच्याकडे पूर्ण सगळी दुर्लक्ष करतात. मग सतीची आई मात्र सतीला सगळं सांगते, तो झालेला प्रसंग. त्या क्षणी तिला एवढं वाईट वाटतं की आपल्या माहेरमध्ये वगैरे आपल्या वडिलांनी इतकं बोलले आपल्या पतींना, आणि मग ती सती योगाग्नी प्रकट करते. आणि हे करते, स्वतःला जाळून घेते. मग ते शंकरांना कळल्यावर वीरभद्र प्रकट होतात, ते येतात. नंतर शंकर, मग तो यज्ञाचा पूर्ण विध्वंस होतो. खूप मोठी कथा आहे ती, बघा तुम्ही. पुन्हा ज्याने जे केलेलं म्हणजे त्या वीरभद्र जो जसा वागलेला असतो त्याला तशी शिक्षा देतात. मग त्याच्यानंतर शंकर जेव्हा ह्यांचं डोकं छाटतात दक्षांचं, तेव्हा ना शेवटी नंतर ब्रह्मा पूर्ण शिवजींना जरा शंकरांना शांत करतात आणि सांगतात की हा यज्ञ आहे आणि हा व्हायलाच पाहिजे. एकदा सुरू झालेला यज्ञ हा पूर्ण व्हायला पाहिजे. मग शंकरांना थोडे शांत करतात. मग शंकर तिथूनच शेजारून एक बकरा म्हणजे असा चाललेला असतो. शंकर त्याचे डोकं घेतात आणि दक्ष प्रजापतीला लावतात. तो पण तो यज्ञ पुरा करतो आणि मग शंकरांची म्हणजे
पश्चाताप म्हणून त्यांच्याच ओम नमः शिवायचा जप करण्यासाठी काशी क्षेत्रामध्ये जातो आणि पुढे तिथेच तो तप हं. करत राहतो. अशी ही कथा आहे. तर आता बघा इथं कुठेही त्याचं ध्येय कुठलंही समाज कल्याण वगैरे नव्हतं. यज्ञाचं ह्या ध्येय काय होतं? तर तुम्ही दुसऱ्याला कमी लेखणे. तर असं नाही, तुम्ही जे कर्म करता त्याचं ध्येय ही चांगली असायला हवीत हा. आणि हे असं यज्ञ तप आणि दान हे आपण शहाण्या मनुष्याने त्याचा कधीही त्याग करायचा नाही. हं? घ्या माताजी पुढची स्लाइड. पुन्हा तुम्हाला लक्षात आहे ना 15.15वा श्लोक. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं. इथं आता आपण म्हणतो की स्मृती, बुद्धी हे सगळं मेंदूमध्ये आहे. पण कृष्णाने तिथे सांगितलेलं आहे की मी हृदयात आहे आणि मी तुम्हाला स्मृती, ज्ञान आणि विस्मृती देतो. हं. माताजी जरा 15.15वा श्लोक वाचा गीतेमधला आणि त्याचं ट्रान्सलेशन. रंजना माताजी. हो माताजी. आहे आहे काय तुमच्याकडे गीता आहे ना? आहे ना, आहे ना. हा मग 15.15 आणि ऐका आपण हा त्याचं ट्रान्सलेशन. तर असं मग 15.15 ना? हा 15.15. 15. तर अच्छा, वाचू का मग? प्रभुपाद स्वामी हा वाचा वाचा. सर्वस्वचाहं हृदि सन्निविष्टो मत स्मृती ज्ञानमहोच वेदेश सर्वेऽहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. हरे कृष्णा. त्याचं ट्रान्सलेशन पण वाचा माताजी. ट्रान्सलेशन माझ्याकडे नाहीये माताजी. ओके थांबा हा मी हा वाचते मी आहे माझ्या. माझं ते हा हा मी छोटंसं वाचते. पुस्तक. हा फोटो वाला आहे ना हा, त्याच्यात हा मराठी हे नसतं. नाही, ते माझं भारतात राहिलंय. हे बघा हा. मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांताचा संकलक आणि वेदांताचा ज्ञाताही मीच आहे. तर इथे सांगितले की नाही स्मृती, ज्ञान आणि विस्मृती माझ्यापासून होतात. मग भगवंत आणि इथे पण त्याला त्याचं डोकं गेलं होतं दक्ष प्रजापतीचं, बकरीचं डोकं आलं तरी पण सगळी स्मृती होती. त्यामुळे प्रभुपाद स्वामी म्हणतात की हा जरा संशोधनाचा विषय आहे सायंटिस्ट लोकांसाठी. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आपण एक लक्षात ठेवा की आपण मनुष्य जीवनात ह्या 3 गोष्टींचा कधीही त्याग करायचा नाही. जिथे कृष्णाने हे 2 श्लोकांमध्ये त्यासाठी सांगितलंय तर आपणही नाही त्याग करायचा. हा आता हे बघा हा 18.6 माताजी श्लोक. एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. हरे कृष्णा. हरे हरे कृष्ण. कृष्णा. हं. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षा विना केली पाहिजेत. हे पार्थ, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. हे माझे अंतिम मत आहे. हरे कृष्णा. बघा हा कृष्णांनी इथे काय सांगितलंय, तुम्ही यज्ञ, तप आणि दान ह्या 3ही गोष्टी आहेत ना कुठल्या अपेक्षेशिवाय करायला हवं. तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही जप करायला हवं. हा भगवद्गीता उघडून वाचायचा प्रयत्न करायला हवा. भागवतम, का रामायण, महाभारत असे कितीतरी हे ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास करा, भजन कीर्तन शिका. हे तुमचं कर्तव्य म्हणून करा. त्यामधल्या कुठल्या फळाची अपेक्षा नाही. तुम्ही जीवन जगताना हे लक्षात ठेवायला हवं हा. आणि कृष्णांचं हे अंतिम मत आहे म्हणतायत बघा कृष्ण की हे आपण ही कर्म जीवन जगताना आपण ही कर्म दुसऱ्यांना मदत करणं जरासं हे सगळं तुमचं जीवन असं असायला हवं हा. आणि कृष्णांचं अंतिम मत आहे की तुम्ही फलाच्या पुढे जाऊन कर्म करायला शिकायला हवीत. ओके. आता ही पलीकडे बघा तुम्ही तो बकरी छोटी त्या पाण्याच्या धारेत पडलीये. तर आता त्या माणसाने विचार केलाच ना की आपण वाचवायसाठी हिला काय करू शकतो. तर आपणही असं एकमेकांना मदत करत जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा. कर्म फळांमध्ये अडकून पडू नका तुम्ही हा. घ्या माताजी पुढची slide. आपण कर्तव्य म्हणून करायला हवा. आणि बघा ना विचार करा सगळ्यांनीच असं वागलं तर किती सुंदर होऊन जाईल पृथ्वी आपली.
हा, तर आता हे सत्व, रज आणि तम ह्यामध्ये त्यांनी कसे वागतात ते सांगितलेलं आहे. पुढच्या स्लाइड मध्ये 18.7 आहे का बघा माताजी. विहित, पुढची स्लाइड घ्या जरा. याच्या पुढची ग माताजी. हा, ह्याच्या पुढची स्लाइड घ्या. नाही, थांबा थांबा, हे बघा, हा असू दे ती मागचीच. तर ना जो इथे ना आठवा, आता सातवा तर कसं असतं ना, तुम्हाला आपण बघितलं की इथे कृष्ण काय सांगतोय माहित की नियत कर्मांचा कधीही त्याग करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हणतात. हा, म्हणजे मग तुम्ही ना हे भगवंतांकरता अन्न शिजवणं, नैवेद्य दाखवणं, अशा सगळ्यांचा आपण स्वीकार करायला हवा. हा, त्याचा त्याग करू नये. तुम्ही तामसिक म्हणजे मला मंदिरामध्ये सुद्धा आहोत, पण मला ही एकाच प्रकारची सेवा पाहिजे, मला ती नको, किंवा मला जप करायला आवडत नाही, मी दुसरी करतो, असं नाही. तर कर्तव्य म्हणून आपण आपल्या हे करायलाच हवं. जर का त्याग केला तर त्याला तामसिक त्याग म्हणतात. पुन्हा जो मनुष्य नियत कर्म कष्टप्रद समजून ती कर्मे शरीराला त्रास देतील या भीतीने त्याग करतो, त्याला रजोगुणात त्याग केला म्हणतो. ही रजोगुणातली ही लोक फळाशी निगडीत असतात ना. मग नाही नाही, मला त्रास होतो, माझं बाकीचं राहतंय, मी इथे किती वेळ वाया घालू. बिझनेस असेल, हा, समजा डॉक्टर आहेत, लॉयर आहेत, तर बाबा 2 तास जॉब करायला बसलो तर तिकडे बिझनेस माझा कधी सांभाळू, क्लायंटना कधी भेटू, त्यामुळे ती नाही म्हणतात. तर ह्याला मग तुम्ही रजोगुणातला हे म्हटला जाणार त्याग. हा, की तुम्ही हे केलात, ह्या आपल्या नियत कर्म म्हटले त्याचा त्याग केला. आणि जे मनुष्य असे कार्य मनुष्यास कधीही त्यागाच्या उन्नतीच्या दिशेने नेत नसते. हा, तुम्ही तामसी आणि रजोगुणात राहून कर्तव्यांना नाही म्हटलात. आता ह्याच बघा, सात्विक त्याग. हा, हे अर्जुना, ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो आणि सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फळाची आसक्ती सोडून देतो, त्यावेळी त्याचा त्याग हा सात्विक समजला जातो. हा, म्हणजे असेल कारखान्यातले जॉब असतील, किंवा 8-8 तासाच्या कंटिन्यू ड्युट्या वगैरे, असं काही असू दे, पण हा मनुष्य माझं कर्तव्य म्हणून यज्ञ आणि तप आणि दान, ह्याला त्याला जसं जमेल तसं तो करतोय, ह्याला सात्विक त्याग म्हटला जातो. तो आपले विहित कर्तव्यापासून पळपुटेपणा करत नाहीये. हा, फळाची त्याला कोणती आसक्ती नाही. तो कृष्णांच्या आनंदासाठी, कृष्णाने सांगितलंय थोडस तरी, आता गीतेमुळे मनुष्य जीवनाचं कर्म काय असावं, कृष्ण भावनाभावित जीवन जगण्याचा तो प्रयत्न करतोय. ह्याला योग्य त्याग आहे असं समजलं जातं. तर आपण पण नक्की असं कृष्ण भावनाभावित जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा. मग तुम्ही भलेही स्टुडंट असा, तुमची, किंवा तुम्ही गृहस्थ आहात, तर तुम्ही स्वतः तुमच्या मुलांना पण त्यामध्ये जोडून घ्या, पती पत्नी ह्यांना पण घ्या, घरातले वृद्ध वयस्क त्यांना थोड्या कथा सांगा, त्यांना जॉब करायला, म्हणजे जीवनाला आपल्या कृष्ण भावनाभावित बनवण्याचा प्रयत्न करायला हवा. माझा टाइम वेस्ट होतोय, ह्याचा रिझल्ट काय, आपण इतके बिझनेस माइंडेड झालोय ना, सगळ्यात ना माझा फायदा काय, असं नाहीये. तर आपलं कर्तव्य समजून करा. ठीक, हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचा माताजी. थांबा, मी वाचते. हे महाबाहू अर्जुन, वेदांत यानुसार सर्व कर्माच्या सिद्धीचे 5 कारणे असतात. ती कारणे माझ्याकडून समजून घे. हा, कर्माचे स्थान म्हणजे शरीर, कर्ता, विभिन्न इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा, ही 5 कारणे आहेत. म्हणजे कुठलंही कर्म करायला आपण काय म्हणतो, मी करता, मी भोगता, मी सगळं करतोय. तर शास्त्र काय सांगतं बघा, तुम्ही कुठलंही कर्म करायला 5 गोष्टी लागतात.
पहिलं आता इथे कापड विकणारी किंवा साडी विकणाऱ्या बाईच्या दुकानाचं एक पहिल्यांदा बघूया हा. 5 गोष्टी लागतात. पहिलं तुमचं हे हवं. तुम्ही कर्म ज्या ठिकाणी करणार ते स्थान हवं. मग तिचं दुकान आहे. कर्ता हवा म्हणजे ती स्त्री स्वतः हवी. मग त्याच्यानंतर विविध इंद्रिये. हा आता मग ती कुठल्या कुठल्या मार्केटचा रिसर्च करेल. स्वस्त कुठे मिळतं तिथे जाऊन माल विकत आणेल. आजूबाजूच्यांच्या प्रमाणे कसं बिझनेस काय कोण कसं दर लावले ते बघून स्वतःच्या इथे दर लावेल. हा ह्या सगळ्या विविध आता आला कस्टमर वगैरे की किती किती साड्या उघडून दाखवाव्या लागतात, त्याच्या घड्या घालून ठेवायला लागतात असं सगळं. मग ह्यासाठी आपल्याला आपले विविध इंद्रिय लागतात. हं? मग त्याच्यानंतर प्रयत्न करेल. रोज दुकान उघडायचं, पूर्ण वेळ तिथे थांबायचं, वेगवेगळ्या सेल वगैरे आमच्या इथे असं असं का थोडी सूट आहे हे सांगायचं. चांगली चांगली कॉम्बिनेशन त्यांना पटवून द्यायची की बघा हे कॉम्बिनेशन छान दिसेल किंवा ती साडी टिकाऊ आहे. असं म्हणजे व्हरायटी म्हणजे तुमचे प्रयत्न हवेत त्याच्यासाठी. आणि हे 4ही असलं तरी परमात्म्याची संमती हे 5वं आहे. ही 5 गोष्टी असल्याशिवाय कोणतंही कर्म तुम्ही करू शकत नाही. आणि आता असं समजलात की ही 5 गोष्टी आहेत. 100% व्हायसाठी 20-20% प्रत्येकाचं योगदान हवं. तर उरलेल्या गोष्टी सगळ्या 100% असल्या आणि परमात्म्याची संमती नसेल तर आपण कर्म करू शकत नाही. परमात्म्याची संमती ही 100% असायला लागते तरच तुम्ही कुठलंही कर्म करू शकता. आता इकडे शेजारी एखादी मोठी बिल्डिंग इमारत त्यांना उभी करायची आहे. हा ते माताजी परत एकदा त्यावर क्लिक करा. मग तिथे काय काय येतं बघा. तर तुम्हाला हे पाहिजे, ती बिल्डिंग उभी करायची जागा पाहिजे. लेबरर्स म्हणजे करते म्हणजे वेगवेगळे लेबरर्स हवेत. हा त्याच्यानंतर तेच त्यांची इंद्रिय वापरूनच कित्येक दिवस ती कामं सुरू असतात. ते प्रयत्न करतात हो की नाही. हा म्हणजे त्यांची इंद्रिय हवीत. मग त्यांचे प्रयत्न हवेत. किती दिवस ती बांधकामं वेगवेगळी कामं फिनिशिंगची कामं येईपर्यंत सुरूच असतात. आणि शेवटी परमात्मा हवा, परमात्म्याची इच्छा हवी. नाहीतर तुम्ही बघता सुद्धा कितीतरी इमारती का कोणास ठाऊक अर्धवटच पडलेल्या असतात. तर तिथे सगळं असलं तरी परमात्म्याची संमती नसते. हा माताजी घ्या पुढची स्लाइड. त्यामुळे तुम्ही मी करता आहे, मी कमावतो म्हणून घरात पैसे येतात. मी आहे म्हणून ह्या घरात सगळ्यांना जेवण करून जेवायला वाढते. मी मुलाबाळांचं सगळं बघतोय, बघते. हे सगळं तुम्ही मिथ्या अहंकार म्हणायचा. हं? मी करता, मी भोगता हे सोडून द्या. हा ही कृष्णाने दिलेली कामं आहेत, कर्तव्य आहेत आणि मी ती कृष्णांची सेवा म्हणून करेन अशी आपली व्ह्यू हवा. कारण इथे बघा की परमात्म्याच्या संमतीशिवाय आपण काहीही करू शकत नाही. आणि पुढचा आणि माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि जे ह्याला बघणं ह्याला यथार्थ रूपात बघणं म्हणतात तुम्ही. हा हे बघा वाचणार माताजी. हरे कृष्ण. म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव करत आहे तो खचितच मूर्ख आहे. तो तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. हरे कृष्ण. बघा कृष्ण मूर्ख म्हणतोय की जो मी करता मी भोगता अशामध्ये आजही अडकून पडलाय. तो वस्तू यथार्थ जशा आहेत तशा बघू नाही शकत आहे आणि कृष्ण त्यांना मूर्ख म्हणतायत. हा तर आपण ह्या मिथ्या अहंकारातून बाहेर पडायला हवं. आणि हल्लीच भागवतमच्या क्लासमध्ये शिकले की तिथे स्पष्ट सांगितलेलं आहे की तरी पण तुम्ही म्हणाल की मग तसा हा इथला पॉइंट नाही पण सांगून टाकतेच की वाईट कर्म माणसं जी करत सुटलेली असतात त्यामध्ये पण मग कृष्णांची संमती आहे का. तर तुम्हाला एक सांगायचं कसं असतं, एक गाय असते, बैल असते, दोरीने खांबाला बांधलेला असतो बघा. आणि ती साधारण जेवढी दोरी लांब आहे तेवढ्याच गोलामध्ये तो काहीतरी करू शकतो, हालचाल करू शकतो, उठू शकतो, बसू शकतो, चालतो, खातो, चरतो पण तेवढ्याच भागामध्ये. तर आपल्याला पण एक ठराविक मर्यादित स्वातंत्र्य कृष्णाने दिलेलं आहे जे आपण वापरू शकतो. हा आणि तेवढं म्हणजे तेवढी कृष्णांची परमिशन असते की ह्या मर्यादित स्वातंत्र्यामध्ये तू काय करायचं आहे
ते कर, त्या उपर कृष्णांची इच्छा असते. आणि त्या मर्यादित स्वातंत्र्याचा पण मग मनुष्य म्हणून का उपयोग, आपण म्हटलोच असतो ना, कृष्ण काही स्वातंत्र्यच दिलं नाही. तर पण त्याचा उपयोग तुम्ही कसं करता, ती कर्मांची फळं ही ज्याची त्यालाच लाभणार असतात. ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. ओके. पण एक मात्र क्लिअर कट लक्षात ठेवा, की कृष्णांची संमती असल्याशिवाय आपण इथे काहीही करू शकत नाही. आणि ही जी इंद्रिय दिली आहेत, आता ते 5 गोष्टी ज्या ऑलरेडी दिल्या आहेत, शरीर हे म्हणजे कर्म करायचं स्थान, करता स्वतः आपण, हे तरी कोण, सगळं कृष्णाने दिलेलं आहे. ओके, घ्या माताजी. त्यामुळे आपण मी करता मी भोगता मध्येच अडकून पडलो तर कृष्ण मूर्ख म्हणतायत. हा. कृष्ण, ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता हा. कर्माला प्रेरणा देणारी कारणे होत. इंद्रिय कर्म आणि कर्ता हे 3 कर्माचे घटक आहेत. हरे कृष्ण. हा. मग आता ना, ती 5 गोष्टी लागतात तुम्हाला कर्म करण्यासाठी. आता कर्मचे प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आणि घटक कुठले आहेत ते पण बघूया. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. म्हणजे तुम्ही आता हा मुलगा बास्केटबॉल खेळतोय, तर तुम्ही कुठलंही कर्म करायचं ठरवलं तर त्यातलं ज्ञान हवं ना तुम्हाला. हा. तर म्हणजे बास्केटबॉल कसा खेळायचा हे ज्ञान हवं. त्याच्यामध्ये बास्केट करायचं. मग ज्ञेय काय आहे, तर तुम्हाला बास्केट करायचं आहे आणि बास्केट म्हणजे जेवढे होतील ते आणि पलीकडच्याचे जेवढे रोखू तेवढे आपली मॅच जिंकायची हे शक्यता वाढत जाणार आहे. ज्ञेय काय आहे, मॅच जिंकणं. तरच तुमचा खेळून उपयोग आहे ना, मॅच तर जिंकायची आहे आपल्याला. व तरच आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये जायला मिळणार, म्हणजे ही मॅच जिंकलो तर पुढच्या राऊंड मध्ये वगैरे, म्हणजे हे सगळं ज्ञेय असतं. आणि ज्ञाता कोण, तर तो स्वतः जो आहे तिथे तो. हा. ह्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देत असतात. मग प्रत्यक्षात ते कर्म करायला आपल्याला कुठले हे करू शकतो, घटक मदत करतात बघा. आणि आपल्याला ज्ञान हवं, हा कुठलंही कर्म करण्यासाठी. अचानक उठून विमान चालवतो म्हटलात तर ते शक्य नाही. शक्य कधी होईल, जेव्हा तुम्ही त्याचं व्यवस्थित ट्रेनिंग घ्याल त्या क्लब मध्ये जाऊन, जिथं पायलट बनतात. त्यामुळे ज्ञान गरजेचं आहे अत्यंत. मग त्याच्यानंतर 3 गोष्टी लागतात तुमचं कुठलंही कर्म करायला. इंद्रिये लागतात. ते कर्म लागतं, म्हणजे तुम्हाला माहित असायला लागतं की हा आज माझी मॅच आहे आणि मला ती खेळायची. आणि परत करता, म्हणजे हा जो स्वतः तुम्ही करणारे आहात ते, हे एवढे जण लागतात, त्याशिवाय कर्म होऊ शकत नाही. हे 3 घटक हवे तुमचे करायसाठी कुठलीही क्रिया. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. आता हे पुढचं जरासं हे आहे, ह्या स्लाइड्स मध्ये ना, तर हे आहेत, तुम्ही स्वतः हे ऐकून ठरवा की तुम्ही कुठल्या हे काय कराल अशा म्हणजे तुम्ही कुठल्या वर्गामध्ये मोडता आणि त्यापासून स्वतःला मार्क द्यायला सांगितलेत. 1, 2, 3 कशामध्ये येता बघा तुम्ही. पुढची स्लाइड घ्या माताजी. श्रीकृष्ण, भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 3 प्रकारचे ज्ञान. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो त्या ज्ञानाला सात्विक समज. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो त्या ज्ञानाला सात्विक समज. ते ज्ञान ज्याद्वारे प्रत्येक भिन्न शरीरात भिन्न प्रकारचे जिवंत अस्तित्व आहे ते आपणास समजले पाहिजे की आपण उत्कटतेच्या स्थितीत असणे आवश्यक आहे. आणि ते ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो त्याला सत्याचे ज्ञान राहत नाही. म्हणजे अतिशय अल्प असते त्या ध्यानाला तमोगुणी ज्ञान असे म्हणतात. हरे कृष्ण. हो, ह्या जरा अध्यायामध्ये टायपो एरर खूप जास्त आहे. तो 21वा श्लोक सिंपल लाईन आहे. ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो ते ज्ञान राजस आहे असे समज, असे जाण. जो अत्यल्प आणि तुच्छ ज्ञानामुळे ज्या अत्यल्प आणि तुच्छ ज्ञानामुळे मनुष्य सत्य न जाणता एकाच प्रकारच्या कार्यात सर्वस्व समजून त्यावर आसक्त होतो ते ज्ञान तमोगुणी आहे असं जाण.
तर आता ज्ञानाच विषयी सांगितलंय 3 प्रकारचं. तर सर्वात श्रेष्ठ ज्ञान कुठलं आहे बघा? सात्विक ज्ञान समजलंय, की जो मनुष्य सर्वांमध्ये अ, एकच परमात्म्याला बघतो. हं. तर आपण ते नम्र कोणाला म्हणतात ते बघितलेलं आहे ना, ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त अ, आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो. त्या ज्ञानाला तू सात्विक समज. तर सात्विक कुठला समजला जाणार? जो प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच हे बघत असतो, परमात्मा. हां, म्हणजे त्यामुळे आपल्या संतांमधली उदाहरणं सांगा बघू. त्यांच्यामध्ये त्या स्तरापर्यंत पोहोचलेले असतात. ते ब्रह्मस्तरापर्यंत ऑलरेडी आत्म्याच्या स्तरापर्यंत ऑलरेडी उन्नत असतात. ते कुणाचंही वरचं शरीर बघत नाहीत. प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा बघतात. हं? सांगा बघू तुम्ही. एकनाथांचं सांगितलेलं ना, एकनाथांनी बघा गंगाजल होतं ते पण पाण्याशिवाय तडफडत होता कुत्रा, त्याला दिलेलं. हां, पुन्हा एकदा हे आपले तुकाराम असतात ना, नाही सॉरी तुकाराम नाही, नामदेव महाराज भाकरीच्या इथे म्हणजे भाकरी असते त्यांच्या शेजारी आणि तिकडे एक कुत्रा येतो आणि त्या शिबड्यामधून भाकरी घेऊन जातो. हां. तर ते त्याच्या मागून धावत असतात, की "अरे थांब, थांब. तू कोरडी भाकरी कशी खाणार? त्याला थोडं तूप लावूया" म्हणून. असं म्हणजे कसं असतं ते कुणाचंही वरचे शरीर बघत नाहीत. ते सगळ्यांमध्ये एकच परमात्म्याला बघत असतात. तर ह्याला म्हणायचं सात्विक ज्ञान. मग जे रज आहेत ते कसे असतात? जे हां, हे कुत्रा आहे, हा पोपट आहे असं. हं. त्यांना रज म्हणलं जातं त्यांच्या त्या ज्ञानाला. शरीरावर केंद्रित असतं त्यांचं सगळं. हं. आणि जी तमोगुणात असतात ना, त्यांचं कसं असतं, व्यसनांमध्ये खूप गुंतलेली असतात. ज्ञान तर अज्ञानात असतात ही लोकं पूर्ण. आणि त्यामुळे ह्या आपल्या व्यसनांमुळे घरातल्यांना पैसे पण नाही उरत आहेत, मुलांचे हाल होत आहेत, बायकोला खायला नाही मिळत आहेत, असला काहीही विचार ती करूच शकत नाहीत. ह्या सगळ्याला तमोगुणी म्हणतात. म्हणजे उठणे, व्यसनं करणे एवढ्यामध्येच अडकलेले वगैरे असतात. त्याचे परिणाम काय होत आहेत? आपल्यामुळे त्यांना दुसऱ्याला त्रास होतोय आपल्या अशा वागण्याचा ह्याची बिलकुल चिंता नाही. हं. तर ते ज्ञान तमोगुणी ज्ञान झालं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. आता हे ऍक्च्युली आहेत ना कर्म आहेत. हा कर्म. हं, वाचा. हरे कृष्ण. बरं. हा. कर्म नेमलेले आहे आसक्तीशिवाय केले जाते, जे राग द्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म असं म्हणतात. परंतु फल आशेची इच्छा धरणाऱ्या ते वाचता म्हणते. हा, मी वाचते थांबा. हे जरासं ट्रान्सलेशन नाहीच आहे ते. जे कर्म नेमलेले आहे आणि आसक्ती विना केले जाते, जे राग द्वेष न ठेवता आणि फळप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. परंतु फळाच्या आशेने इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते, जे मिथ्या अहंकारयुक्त बुद्धीने केले जाते, ते रजोगुणी युक्त कर्म. जे कर्म मोहाने शास्त्रोक्त आदेशांची अवहेलना करून आणि भावी बंधनाचा विचार न करता किंवा हिंसा दुसऱ्याचा क्लेश देण्याकरिता केले जाते, त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात. म्हणजे तुम्ही जे कर्म आसक्ती द्वेष ह्याच्या पलीकडे जाऊन पुन्हा फळांविषयी इच्छा नसते. हा, आतापर्यंत आपण हे खूप बघितलेलं आहे. सात्विक कर्म कुठली जे कृष्ण भावना भावितच जीवन जगत असतात, ज्यांना दुसऱ्यांना समजून घ्यायची त्यांच्यामध्ये क्षमता असते, की हा हे पण ईश्वराचेच अंश आहेत आणि त्यांनाही असेल काहीतरी प्रॉब्लेम. त्यांच्या मनात दुसऱ्यांविषयी कुठेही राग, अनादर असलं काहीही नसतं. तर त्यामुळे ही सगळी कर्म जी असतात ना, ही सात्विक समजली जातात. जो रज असतो ना, तो फळाची समोर फळ ठेवून कर्म करत असतो आणि महत् प्रयास करेल टार्गेट अचीव करण्यासाठी, पण त्याचे सुख दुःख फळाशी बांधलेले असतात. ते फळ मला त्याला जे इच्छित फळ असेल ते नाही मिळालं की झाला दुःखात बुडाला.
हा, फळ हवं तसं मिळालं, आनंदी झाला. म्हणजे मन असतं ते सतत असं हलतं असतं, कधी आनंदात असतो, कधी दुःखात असतो. कारण फळाशी खूप म्हणजे खूप बांधील असतो आणि महत् प्रयास करत असतो ते म्हणजे फळ मिळवण्यासाठी. तर ही रजोगुणी. हा, आणि जे कार्य कसे आहे, भावी बंधनांची पर्वा न करता, म्हणजे त्याची किती चुकीची पूर्ण शास्त्रांच्या विरुद्ध जे नको म्हणून सांगितलंय ते करायचं, दुसऱ्याला त्रास द्यायचा एकही चान्स सोडायचा नाही. हा, किंवा आपल्यामुळे दुसऱ्याला किती त्रास होतोय त्याची पर्वा करायची नाही. त्याच्यानंतर म्हणजे असे ती लोक असतात ना, लाचलुचपत करतात, दुसऱ्यांचे पैसे म्हणजे का त्यांच्या वाटणीचे द्यायचे असतात ते नाही, त्यांना देत नाहीत, त्यांच्याकडून काढून घेतात पैसे दिल्याशिवाय. आम्ही तुमचं काम करणार नाही म्हणतात. दुसऱ्यांना भीती दाखवून वगैरे लुबाडतात. हे सगळी ही सगळी तामसिक कर्म म्हटलेली आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. त्याच्यानंतर आहे ना, निश्चय आहे. हं? जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता मिथ्या अहंकाराविना निश्चयाने आणि उत्साहाने यशापयशाने विचलित न होता आपले कर्म करतो, त्याला सात्विक कर्ता म्हटले आहे. जो करता कर्म आणि कर्मफळांप्रती आसक्त होऊन फळे भोगू इच्छितो आणि लोभी, ईर्षाळू, अपवित्र तथा सुखदुःखांमुळे विचलित होणारा असतो, त्याला रजोगुणी कर्ता म्हणतात. जो कर्ता नेहमी शास्त्रांविरुद्ध कर्म करतो, जो भौतिक, हट्टी, कपटी, दुसऱ्यांचा अपमान करण्यात चतुर, आळशी, सदैव खिन्न, काम करताना चालढकल करणारा असतो, त्याला तमोगुणी कर्ता म्हणतात. तर आता इथं कर्ता सांगितलाय. तर आता जो सात्विक असतो तो कसा, माझं कर्तव्य म्हणून करतो तो, आणि फळांमध्ये तो गुंतलेलाच नसतो. डू युअर बेस्ट, लिव्ह द रेस्ट, असं असतं. तो यशापयशाने विचलित होत नाही, कर्तव्य म्हणून आपलं कर्म करतो. रजोगुणात असतो तो कसा, कर्मफळांशी बांधलेला असतो. त्यामुळे कसा असतो माहित आहे, ज्यात त्याचा फायदा आहे तेच आधी तो कर्म करतो. हा, म्हणजे माझा फायदा काय ह्याच्यात, ते म्हणजे कर्मफळांवर आसक्त होऊनच तो करता काम करणार. आणि मग तसं लोभी, ईर्षाळू, पुन्हा नाही मिळाली फळ ती दुःखात बुडणार, असा हा रजोगुणी. आणि जो तमोगुणी करताय तो कसा, शास्त्रांच्या विरुद्धचे कर्म करण्यामध्ये गुंतलेला असतो, आळशी, चालढकल करणारा, असा असा जो असतो हा तमोगुणी करता असतो. तो म्हणजे तुमचं ते कर्तव्य आहे म्हणून करा वगैरे असलं काय बिलकुल नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. श्री कृष्ण. हे पार्थ, या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती कार्य आणि सहकार्य, भय आणि निर्भय बंधन आणि मोक्ष यांना जाणतो, ती सात्विक बुद्धी होय. हे पार्थ, जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि असहकार्य यांच्यामधील भेद जाणू शकत नाही, ती राजसी बुद्धी होय. भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला व धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते, ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. हरे कृष्ण. तर आपल्या जो सात्विक बुद्धी असते ना, ती प्रवृत्ती निवृत्ती, म्हणजे काय करायचं आणि काय नाही हे व्यवस्थित तिला माहित असतं, काय आहे योग्य आहे. पुन्हा कार्य आणि अकार्य, म्हणजे ती अकार्य करत असते, कृष्ण भावना भावी. फळांशी निगडीत नसते, त्यांनी आधीच फळं ही कृष्णांना अर्पण केलेली असतात. तर ही बुद्धी सात्विक आहे. त्यामुळे ती मोक्ष आणि हे असते, म्हणजे जे बंधन आणि मोक्षाला जाणतात, त्यामुळे ती कर्म फळांमध्ये आसक्त नसतात, त्यामुळे बंधनात अडकत नाही. तर अशी जी बुद्धी असते, जी कृष्ण भावनाभावी जीवन जगण्यास प्रेरित करते, ती सात्विक. रजवाली कशी असतात, फळं आधी काय आहेत त्यावर पूर्ण लक्ष असतं. त्यामुळे ती धर्म अधर्म म्हणजे कर्म अकर्म ह्यातला फरक नाही जाणू शकत, फळ बघत असतात फक्त, आणि फळाशी आसक्त असतात, ती राजसिक बुद्धी. आणि तामसी म्हणजे काय असतं, जी अधर्मालाच धर्म समजत असते आणि अधर्मानेच वागत असते, सदैव विपरीत मार्गाने जात असते ती बुद्धी, ती तामसिक बुद्धी. घ्या माताची पुढची स्लाइड. आता थोडासा निश्चय बघूया आपण.
अशा रीतीने जे थांबा हा 18.33 इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय. परंतु हे अर्जुन, या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फळांना सतत असतो तो निश्चय राजसिक होय. हे पाजी धृती, स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. ती दुर्बुद्धपणे धृती म्हणजे तामसी धृती होय. हरे कृष्णा. म्हणजे हा ऍक्च्युली निश्चय आहे. हा तर जी हे बघा, जो निश्चय अचल आहे, योगाभ्यासाद्वारे दृढपणे धारण केलेला आहे, अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, हा निश्चय म्हणजे सात्विक निश्चय आहे. की त्याने जाणलेलं असतं, मी कृष्ण चा नित्य सेवक आहे, मी शरीर नाही, मी आत्मा आहे. हा आणि त्याप्रमाणे तो जीवन जगत असतो, दृढ असतो त्यामध्ये, तो मी कृष्णाचा नित्य दास आहे. हा सात्विक निश्चय आहे. पण जो पुन्हा इथे तेच फळाच्या मागे धावतोय ज्या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ, काम यांच्या फळावर आसक्त असतो, तो राजसी. की तो ह्या तीनच्या मागे पळत असतो. तो राजसी झाला. आणि जो निश्चय की नाही, स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही, मग तो म्हणजे तामसी. म्हणजे इथे स्वप्न म्हणजे ऍक्च्युली झोपतीलच रात्री 12-2 ला, उठतील सकाळी 11-12 वाजता, असं आयुष्य असतं. म्हणजे ती बुद्धी अज्ञानात असते पूर्ण. कधी कशाचा स्वतःच्या शरीर आणि व्यसन ह्याच्या पलीकडे जास्त शुद्धीत आलं की पुन्हा व्यसन, ह्याच्या पलीकडे कुठला विषय नाही, विचारच नाही, तो तामसी. हा घ्यावा त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्णा. जी आरंभी विषासमान प्रतीत होते परंतु शेवटी अमृततुल्य असते आणि जी मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते, त्या सुखाला सात्विक सुख म्हटले आहे. इंद्रियांच्या विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख जे प्रारंभी अमृतासारखे भासते परंतु जे विषयाप्रमाणे असते, त्या सुखाला राजसिक सुख म्हटले जाते. आणि जे सुख स्वरूप साक्षात्कार याकडे लक्ष देत नाही, जी आरंभापासून शेवटपर्यंत मोहमायी असते आणि जी जी निद्रा, आळस व प्रमाद यापासून उत्पन्न होते, त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते. हरे कृष्णा. बघा इथे आता ना सात्विक सुख काय म्हटलंय, कृष्ण म्हणतोय की तुम्हाला कदाचित त्या सुरुवातीला विश्वासारखं वाटेल, पण त्याचा शेवट हा अमृतासारखा आहे. हा आणि तुम्हाला साक्षात्काराची जागृती होते त्याच्यामध्ये. म्हणजे मी ते आता म्हंटल तसं, की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि मी कृष्णांचा नित्य दास आहे, ह्याच्यापर्यंत पोहोचवतो. हे शरीराच्या नाही, आत्म्याच्या लेवलवरून आपण थोडा विचार करू शकतो. हा आत्म्याच्या आनंदासाठी काहीतरी करतो. मग आता जप करायला आपण काय म्हणतो, सकाळच्या वेळेत एकदम चांगल्या क्वालिटीचा जप होतो. पण किंवा जप करायचंय, मग नंतर आपला दिवस ठरलेला असतो ना, मग आपण जपासाठी वेगळा वेळ सकाळचा द्यायचा ठरवतो. तेव्हा होतं काय, सुरुवातीला लवकर उठणं खूप त्रासदायक वाटतं, विषाप्रमाणे वाटतं. पण दिवसाचा शेवट बघा, तुमचा जपही झालेला असतो आणि तुमची पुढची कामही झालेली असतात. त्यामुळे दिवसाचा शेवट जो आहे, त्यावेळी शांत झोप लागते. झाली, मी माझी सगळी कामं केलेली आहेत आज पूर्ण. त्यामुळे शेवट कसा असतो, अमृतासारखा. आणि हळूहळू हे आपण आत्म्याच्या आनंदासाठी काहीतरी करतोय ना, त्याचाही आनंद आपल्याला वेगळा मिळतो. त्यामुळे जरी सुरुवातीला थोडा त्रास झाला, तुम्ही ठरवलं की मी रोज गीतेचे 5 अध्याय, 5 श्लोक तरी कमीत कमी वाचेल. मग सुरुवातीला थोडस त्रास वाटेल, पण ती 5-10 मिनिटं काढायला. पण जेव्हा काढू तेव्हा ही अमृत आहे गीता, म्हणजे त्याचा आनंद मिळेल. तर हे सात्विक सुख असतं. जरासं त्रासदायक वाटलं तरी त्याचा शेवट हा अमृतासारखा आहे. मग राजसिक सुख कुठलं, जे सुरुवातीला अमृतासारखं वाटतं. म्हणजे तुमच्या खाण्याच्या सवयी त्यांना कसं बटाटे वडे, चटपटीत, तसे ते म्हणजे भजी आणि सगळं तसलं बाहेरचं चटपटीत असलं. पण नंतर काय कंटिन्यू तसं खात राहिलं तर ते तुम्हाला आजारीच पडतं. पित्ताचा त्रास होईल, अपचन होईल. हं. मग ही कशी असतात सुख, सुरुवातीला अमृता समान वाटतात. हा रात्री रात्री जागून जरा पिक्चरच बघतो, एक वेब सिरीजच पूर्ण करतो, पण दुसऱ्या दिवशी डोळे पूर्ण झाकत असतात. हा म्हणजे ह्याचे सुख पहिल्यांदा अमृतासारखं वाटतं, पण ह्याचा शेवट जो असतो ना,
तो विषासारखा असतो. हे राजसिक सुख. पहिल्यांदा मन त्याच्या मागे धावतंय, लगेच किती किती आनंद येतो हे सगळं करायला. पण शेवट विषाप्रमाणे असतो. आणि जे ची सुरुवातच आणि म्हणजे आरंभच मोहामध्ये, अंधकारामध्ये आहे आणि शेवट पण त्याचा तसाच होतो. त्याला सगळ्याला म्हणजे जे स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे सुरुवातीपासून शेवटापर्यंत मोहातच असतात. ही म्हणजे कशी भ्रमात असतात. अज्ञानात. त्यामुळे आळस, निद्रा, प्रमाद हे त्यांची सगळे म्हणजे लक्षण आहेत. ह्या सगळ्याला तामसिक म्हणजे मग तुम्ही मांसाहार करा किंवा व्यसन करा किंवा कसंही व्हिडिओ गेम मध्ये दिवस अन रात्र पडून राहा, जुगार खेळा, कायही ज्याच्यामध्ये काहीच ते आरंभ पण हेच अज्ञान आणि शेवट पण अज्ञानच. घ्या माताजी पुढची स्लाईड. ते मार्क किती असू दे, घ्या माताजी पुढची स्लाईड श्रीकृष्ण. वाचा. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज. हरे कृष्ण. आता हे बघितलंय आपण. तर आपल्याला ना स्वतःला ह्याच्यापर्यंत आणायचं. एक नम्र मनुष्य असतो बघा, तो प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा बघतो, तो शरीर नाही बघत. तर असे असतात सगळे संत. आपल्याला पण ह्याच्यापर्यंत, ह्याला यथार्थ दृष्टी म्हणतात, तशी यायला हवी आपल्यामध्ये. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. हे पार्थ, जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय. हरे कृष्ण. तर असा आपला पण निश्चय हवा बघा. इथे ते प्रभुपाद स्वामींचं उदाहरण दिलंय. अगदी रोज न चुकता जॉब करायचे, मॉर्निंग वॉकला जायचे, लिखाण करायचे, भक्तांना भेटायचे, असं सगळं सगळं केलं. जीवन किती भ्रमण केलं, सगळीकडे सगळ्यांना कृष्ण भावना दिली, मंदिरं बांधली आणि सगळं शास्त्रांच्या गहिऱ्या गहिऱ्या अर्थांवर, विना शास्त्रांचा आधार काहीही केलं नाही. तर प्रभुपाद स्वामी एकदा ना ते बॅक टू गॉडहेड पत्र छापून वगैरे घ्यायचे ना, तर त्या कामासाठी दिल्लीला गेलेले आणि एक गाय कुठून तरी आली आणि त्यांना धडक दिली, त्यामुळे ते पडतात. आजूबाजूची लोक गोळा होतात, दवाखान्यात वगैरे ऍडमिट करतात. पण मग जेव्हा दवाखान्यात त्यांना बरं वाटतं ना, तेव्हा आले आणि परत होतात असा त्यांच्या त्या मासिक म्हणजे ते छापून घ्यायच्या कामामध्ये स्वतःला तेवढ्याच निश्चयाने परत जोडून घेतलं. ते गायीचं धडकणं कुठं त्यांच्या मध्ये नाही आलं. तर आपलं पण निश्चय असा हवा, ह्याला सात्विक निश्चय म्हणायचा. ओके, घ्या माताजी पुढची. वाचन माताजी. हे आहेत बघा, की कर्म हे म्हणजे वर्णाश्रम पद्धतीविषयी थोडं सांगितलेलं आहे. की शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता, धार्मिकता, हे 9 गुण आहेत. आता मी जे सांगितले, या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात. तर आता हे 9च्या 9 गुण ऍट अ टाइम ज्याच्यामध्ये असतात तो ब्राह्मण असतो. तुम्ही असं अजिबात समजू नका की जन्माने माणूस ब्राह्मण असतो, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असतो. तो ज्या कर्माप्रमाणे त्याचं ठरवत असतं नीती. तर हे जे गुण 9च्या 9 ऍट अ टाइम ज्याच्यामध्ये आहेत तो ब्राह्मण आहे. शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात. मग हे एवढे गुण ऍट अ टाइम ज्याच्यामध्ये आहेत तो क्षत्रिय असतो. कृषी, गोरक्षा, व्यापार हे वैश्यांचे एक स्वभावजन्य कर्म आहे. श्रम व इतरांची सेवा करणे शूद्रांचे कर्म आहे. तर हे मग आता कृषी, गोरक्षा, व्यापार हे करायला आवडतं, तो झाला वैश्य. आणि जो गुणांनुसार. इतरांना त्या कामांमध्ये मदत करतो तर तो शूद्र. मग आता इथं आधी एक पहिल्यांदा लक्षात ठेवा, व्यासदेवानी सांगितलेलं आहे की कलियुगात सर्वजण क्षुद्र आहेत.
कोणही ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य नाही, कलियुगात सगळी शूद्र असणार आहेत. त्याची वर्णनच आहे भागवतम मध्ये. पुन्हा हे झालं त्यामुळे ते तर सोडूनच द्या, आपण कलियुगातलेच आहोत सगळे. तर तुमचं ना जन्माने ठरत नाहीये की तुम्ही कोण आहात. हे आपल्या डोक्यात नंतर बसवलेलं आहे. शास्त्र आपले डोळे कसे खाडकन उघडतं बघा. तुमचे गुण ठरवतात की तुम्ही कोण आहात. हा, तर ब्राह्मण असतील तर ते एवढे गुण ऍट अ टाइम तुमच्यामध्ये असायला हवे. क्षत्रिय आहात तर एवढे गुण तुमच्यामध्ये असायला हवे. हा, तर ह्या जी वर्णाश्रम व्यवस्था आहे ना, ह्याचं ध्येय मुळातच काय आहे माहित आहे, एक तर मनुष्य जीवन अल्प असतं आणि ते खूप त्याचा महत्व समजून घ्या. 84 लाख योनी फिरल्यावर मिळतं. मग ते तुम्ही ह्या वर्णाश्रम पद्धतीच्या कुठल्याही वर्णामध्ये असा आश्रम मात्र फॉलो करा आणि स्वतःला मग कृष्ण भावनेमध्ये जोडून घ्या. आत्म्याच्या उन्नतीसाठी काहीतरी करा. कसं आहे, जेव्हा तुम्हाला जे सोपं आहे, मला जे आवडतं मला ते गुण तुम्ही करिअर किंवा तसं जीवन निवडलं तर ते तुम्ही म्हणजे एफर्टलेसली करू शकाल, जे त्या करण्याचा आनंद घेऊ शकाल आणि तुमच्याकडे थोडा वेळ मिळेल. कशासाठी तो वेळ वापरता येईल आपल्याला? तर आध्यात्मिक उन्नतीसाठी, थोडं तरी आत्म्याच्या उन्नतीसाठी काहीतरी कराल, वाचन कराल, गुरूंकडे जाल, गुरूंची सेवा कराल, मंदिरांमध्ये वेगवेगळ्या सेवा कराल. तर वर्णाश्रमाचं ध्येय हे ते आहे की तुम्ही बघा पूर्वीचे राजे वगैरेंचं सगळ्यांचं चरित्र, ते सगळं करून ती कृष्णांच्या भक्तीमध्ये स्वतःला जोडून घेतलेलं होतं. हा, तर वर्णाश्रम पद्धतीचं ध्येय ते आहे की तुम्ही ते करा, तुमच्यातले गुण ओळखा, त्याप्रमाणे कर्म करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ते. आणि मग म्हणजे नाही तर आता कर्म स्वभाव आहे एक, पण मित्र गेलाय त्या करिअर मध्ये म्हणून मी पण जातो, किंवा मला नाही आवडत आहे पुढे तो श्लोक आहे म्हणून जातो, असं काहीतरी कराल ना, तर डिप्रेशन मध्ये तरी जाल, नाहीतर फ्रस्ट्रेशन मध्ये तरी जाल की जमत काय नाहीये. मग त्यामुळे स्वतःच्या आवडी ओळखा, त्याप्रमाणे करा आणि उरलेला वेळ हा जरासा आत्म्याच्या आनंदासाठी, हा, भगवंतांच्या सेवेसाठी वापरा. ओके, कारण मनुष्य जीवन हे थोडं आहे, ते पटापट व्यवस्थित वापरायला हवं आपण. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कोणही असा, तुम्हाला कृष्णाने इथे कुठं लिहिलंय का की तुम्ही कृष्णांची भक्ती करू शकत नाही आणि कृष्णांशी स्वतःला जोडून घेऊ शकत नाही, मोक्ष मिळू शकत नाही, तुम्ही आध्यात्मिक लोकात म्हणजे गोलोक वृंदावनामध्ये वगैरे येऊ शकत नाही, असंही काय सांगितलेलं नाहीये. हा, मग तुम्ही वाचा श्लोक अध्याय, हा कुठेही कृष्णाने मुळात गीतेमध्येच सांगितलेलं नाही, सर्वांना सांगितलेलं आहे कोणही माझी भक्ती करू शकतो. हा, त्यामुळे आपलं ध्येय ही कृष्ण भक्ती हवं, कृष्ण भावना भावित जीवन हे आपलं ध्येय हवं. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. 46वा श्लोक वाचा माताजी. बर. यथ प्रवृत्ती भूतानाय येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यश्च सिद्धिं विदती मानवाः. हरे कृष्ण. सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंताची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. बघा की तुम्ही ना स्वतःला आवडणारी जी कर्म म्हणजे तुमच्यामध्ये जे गुण आहेत त्याप्रमाणे तुमचं हे निवडलं वर्ण आणि आश्रम आणि वर्ण, तर ना तुम्ही काय करू शकता सांगा. थोडस स्वतःला म्हणजे वेळ मिळतो आपल्याला ती कामं करून, कारण ती तुमच्या आवडीची असतात. हा, स्वभाव असतो त्याप्रमाणे काम करताय, त्यामुळे तुम्हाला भगवंतांची पूजा करून स्वतःला ना जरा स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. म्हणजे कृष्णांच्या भक्ती वगैरे मध्ये जोडून मनुष्य जीवनाचा आपण सार्थक करू शकतो. त्याच्यासाठी ही वर्णाश्रम पद्धती आहे, त्याच्या उपर त्याचं काही नाही आणि कुणालाच कुठे अडवलेलं नाही. हा, भक्तीमध्ये जोडून घ्यायला. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. 47वा श्लोक वाचा माताजी. हरे कृष्णा. श्रेयान् स्वधर्मो विगुणो परधर्मा स्वनुनिष्ठिता
स्वभावनियतं कर्म पूर्वनाप्नोति किल्बिषम्. हरे कृष्ण. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधी पापाने प्रभावित होत नाही. हरे कृष्ण. आता बघा हा कसं आहे, दुसऱ्याचं कर्म स्वीकारून करण्यापेक्षा स्वतःचं कर्म थोडस सदोष पद्धतीने केलेलं पण चांगलं आहे असं कृष्ण म्हणतात. म्हणजे आता कसं सांगितलं ना मगाशी, आपल्यातले गुण बघायचे नाहीत. मित्राने एक करिअर निवडलं म्हणून मी तिकडे जातो. मला माझं आवडतच नाही, ह्यात काय कंटाळाच आला म्हणून दुसरं काहीतरी फॅसिनेटिंग वाटतोय म्हणून मी ते करतो. हा कोणीतरी दगदग खूप करणारा एखादा आहे, पण मला पण खूप आवड वाटते सध्या म्हणून त्याच्या मागे पळतो, म्हणजे त्या करिअरच्या. तर ह्या कसं आहे ना, तुम्ही तुमची आवड ओळखा आणि त्यामध्ये जा. एखाद्याला कलेची आवड आहे, हे जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही करायला हवं. तुमच्यातले गुण तुम्ही स्वतः शोधायला हवे. नाहीतर मी सांगितलं तसं, एकतर डिप्रेशन मध्ये जातो माणूस, नाहीतर फ्रस्ट्रेट होतो, अँग्री होतो. आणि तुम्ही जेव्हा राग किंवा डिप्रेशन असं दोन्ही मध्ये असताना, तेव्हा आपलं मन शांत नसतं आणि शांत मनच कृष्णांचा विचार करू शकतं. तुम्ही अध्यात्माचा वगैरे ह्या गोष्टींचा विचार एक शांत मनच करू शकतं. जेव्हा मनुष्य क्रोधात असतो तेव्हा भ्रम वाढत जातो आणि आपण कृष्णांपासून लांब निघून जात असतो. म्हणून कृष्णाने सांगितलेलं आहे की तुमचे गुणकर्म विभागशा, तुम्ही गुण ओळखा, त्याप्रमाणे कर्म करा. इथे खूप छान उदाहरण दिले. आता ह्या माणसाने प्रत्येकाला एकच परीक्षा ठेवलेली आहे, त्या झाडावर चढा. आता हत्ती झाडावर चढू शकतो का? आयुष्य जाईल त्याचं, पण तो काय झाडावर चढू शकणार नाही. वेस्ट ऑफ टाइम होणार पुरा. आता हे हे कोण हा पेंग्विन. पेंग्विन म्हणणार झाड झाड काय असतं? पेंग्विनला बर्फावरच चालता येतं, त्याला असं चालता पण येत नाही. तो झाडावर काय चढणार सांगा? सीलचं पण तसंच, तो पण झाडावर नाही चढू शकणार. कुत्रा कुत्रा पण प्रयत्न करत राहणार, झाडावर नाही चढू शकणार. मासा, तो ठरवला नाही 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 मला छान वाटतंय पक्ष्यांसारखं उडाबिडायला म्हणून गेला, पाण्याचे बाहेर पडलं त्याचा तर मृत्यूच होईल. दोन प्राणी इथले करू शकतात, एक माकड आणि दुसरा कावळा, हा ती चढू शकतात. हा, पण बाकीचे करू शकतायत का? मग तेच कृष्णाने इथे सांगितलंय, तुम्ही दुसऱ्यांची कर्म चुकीच्या पद्धतीने म्हणजे अज्ञानात राहून मला आवडतंय किंवा मला माझं आवडत नाही असं जर का केलात, हा स्वतःची कर्म दिलात सोडून आणि त्यांच्या मागे धावलात, तर तुमचा वेळ व्यर्थ जाणार आहे आणि कृष्णांपासून लांब जाणार आणि सगळा गोंधळ होईल. तुम्ही विचार करा, जो तो स्वतःच काहीतरी ड्युटीज वगैरे सोडून वेगळ्या कच्या मागे धावायला लागला, एक क्षणभर सुद्धा तुम्ही विचार करा, तर आजूबाजूला केवढा अद्भुत गोंधळ उडेल बघा. त्यामुळे ज्याने त्याने स्वतःची योग्य कर्मांची निवड करायला हवी आणि ती निभवायला हवी. हा हा आणि एक मुख्य ध्येय लक्षात ठेवा की आपल्या जीवनाचं ध्येय हे कृष्ण भावना भावित जीवन हवं. हा, कृष्ण हे आपलं ध्येय असायला हवं. त्यासाठी थोडासा वेळ वापरा. घ्या माताजी. कुठले मग तुम्हाला जे येतं ना त्यातनं पण तुम्ही ज्या कला येतात तुम्हाला, काही कविता येते, काही लिहिता येतं, तर लिहा त्यांच्याविषयी असं. हा, सगळ्या बाजूने जोडून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. माताजी वाचा. हरे कृष्ण. जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगणा तुच्छ लेपतो, तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी सर्वोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. हरे कृष्ण. हा, तर आपण असं बनायला हवं बघा की आत्मसंयम, तुमच्या इंद्रियांवर तुमचा ताबा हवा. अनासक्ती म्हणजे भलेही राहू आम्ही भौतिकतेमध्येच राहिलेलो आहे, पण त्यामध्ये आसक्ती नाही. कमळ असतं बघा, कमळ कसं असतं, राहतं चिखलामध्ये पण त्याच्यामध्ये ते कधी चिखलाने माखलेलं नसतं, त्या चिखलाच्या वर किती छान येतं बघा. अनासक्ती हवी, राहू कुठेही पण कृष्णांशी घट्ट बांधलेले राहू. हा, आणि भौतिक भोगांमध्ये नाही असं अडकून पडलेले असत ते. तर अशी आपण अवस्था प्राप्त करायच्या, आपण पण हे करायला पाहिजे प्रयत्न. हा, म्हणजे कृष्ण भावनाभावित जीवन म्हणतो ते जगण्याचा. हा, घ्या माताजी पुढची slide. 54वा श्लोक वाचा माताजी. हरे कृष्णा. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समः सर्वेषु भूतेषु
मद्भक्तिं लभते पराम. हरे वाचा कृष्णा. वाचा. हरे कृष्णा. आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि इच्छा आणि मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयांचा त्याग करून आसक्ती आणि द्वेषातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो, जो मित आहार करतो, आपली कायात वाचा आणि मन संयमित करतो, जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टींपासून मुक्त असतो, ममत्व रहित आणि शांत असतो, जो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत निश्चितच प्रगत होतो. हरे कृष्णा. बघा हे गुण आहेत बघा कृष्णाने दिलेत, हे एका भक्तामध्ये असतात बघा. हा, जेव्हा माणूस आत्म्याच्या स्तरावर असतो, ब्रह्मस्तरावर किंवा आत्मस्तरावरच म्हणा तुम्ही, की परमात्मा स्तरावर, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये फक्त भगवंतांना पाहत असतो. तेव्हा आहे ना, आपल्यामध्ये हे गुण असतात. हा, एक मिनिट. हा हा, तर आहे ना, तुम्ही बघा, तुम्ही जप करायला सुरू करा. हा, जपाचा प्रभाव बघा. कृष्णच हळूहळू थोडं गीता भागवत म्हणजे श्रवण भक्तीशी तरी जोडून घ्या स्वतःला. मंदिरांमध्ये जा, बघा तुम्ही तुमच्यामध्येच हळूहळू किती फरक होईल. भलेही राहू किती पण भौतिकतेमध्ये, पण आपल्याला हळूहळू त्या गोष्टींमध्ये रस नाही वाटत. हा, आपण आपोआप त्याच्याशी तुडले म्हणजे डिस्कनेक्ट होत जातो. हे जे इथे सगळे गुण सांगितले आहेत ना, हे कृष्णच तुम्हाला गिफ्ट म्हणून देऊन टाकणार. तुम्ही जपापासून सुरुवात करायला हवी. त्यांचं नाम म्हणजे कृष्णांचं नाम आणि कृष्ण हे वेगळे नाहीयेत, आणि त्यांच्या नामाचा महिमा अपरंपार आहे. तो आपल्याला एक सुरक्षा कवच प्रदान करत असतो, आणि हे सगळे गुण आपल्यामध्ये आपोआप येतात. तो जोडतो तुम्हाला कृष्णांशी, त्यांच्या त्या चरणांबरोबर. ओके, घ्या माताजी. पण हे भक्तांचे गुण आहेत. 55वा श्लोक वाचा माताजी. भक्त्या मामभिजानाति यावन्यश्चास्मि तत्त्वता ततो मान तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. हरे कृष्णा. हरे कृष्णा. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारे जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो, तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. हरे कृष्णा. बघा कृष्णाने पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की अनन्य भक्ती, दुसरं काही म्हणजे काही मार्ग नाहीये. कुठं सांगितलंय का कृष्णाने तुम्हाला अशा स्वरूपाच्या पूजा करा, ती सामग्री आणा, ह्या वारीच करा, दिवसाच्या ह्या वेळेलाच करा? हा, ते तुम्हाला तिन्ही त्रिकाळ जेव्हा म्हणजे कृष्ण भावना भावित जीवन जगायला सांगतायत. आपल्या मनामध्येच कृष्ण यायला हवे. हम्म, आणि त्यांना जाणायचंय काय आपण, तर पुरुषोत्तम भगवान म्हणून, आणि आपण कृष्णांचे नित्य अंश आहोत. हा, आणि असं कधी जाणू शकतो? अनन्य भक्तीद्वारे, दुसरं काही नाही. भक्ती म्हणजे काय? कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. जोडून घ्या त्या सेवेमध्ये. मी सांगितलं ना, तुळशीची पानं रोज घाला, फुलझाडं लावा, फुलं घाला, छोट्या छोट्या सगळ्या म्हणजे मुलांना शिकवा, तुम्ही स्तोत्र म्हणा, सुट्टीच्या दिवशी जरा भजन कीर्तन करा, काहीही करा, जोडून घ्या कृष्णांशी स्वतःला. हा, जेव्हा भक्तीद्वारे परिपूर्ण होतो, तेव्हाच आपण हे त्यांचं धाम आहे तिथे प्रवेश करू शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. 56वा श्लोक वाचा माताजी. सर्व कर्माण्यामपि सदा कुर्वाणो मदव्यपरः मत्प्रसादात् वा प्राप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. हरे कृष्णा. माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते. हरे कृष्णा. हा, म्हणजे इथे प्रभुपाद स्वामी वगैरे बघा, त्यांनी कर्म करायची सोडली नव्हती, पण कृष्ण भावना भावित जीवन जगले. हा, त्यामुळे कृष्णांच्या हेने त्यांना म्हणजे भक्तांना शाश्वत अविनाशी कृष्णांच्या धामाची प्राप्ती होते. म्हणजे कृष्णच सांगतायत ते. ओके,
त्यांनी पण जगभर प्रवास केला, प्रचार केला, गुरूंची आज्ञेसाठी. तर त्या कृष्ण काय सांगतात, तर असं आपण कृष्णाशी जोडलेलो असू तर आपण या कर्मफळातून मुक्त असतो. त्यांच्या धामाची प्राप्ती अवश्य करू शकाल. हं? घ्या माताजी पुढची slide. 58वा श्लोक वाचा माताजी. मच्चित्तस सर्व दुर्गाणी मत्प्रसादात् तिरिष्यसि अथ चेत्त्वमहङ्कारान् न शोषसि विनयंकशी. हरे कृष्ण. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू माझ्या भावनेने हे कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील. हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण सांगतात की आपण कृष्ण भावनेने युक्त झालो. कृष्णांची म्हणजे एक पाऊल कृष्णांकडे गेलो तर कृष्ण 10 पावलं आपल्याकडे येतात. आपला हात आपण कृष्णांच्या हातामध्ये दिला तर आपण आहे ना, हा भवसागर म्हटलेला आहे. इथं सुखदुःखांच्या लाटा उठत राहतात. तर आपण आहे ना, ह्या सगळ्याला शांतपणे पार करू शकतो. कृष्णांच्याच कृपेने. नाही तर काय पुन्हा होतच जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलेले. इथंच जन्म, पुन्हा 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 असं. त्यामुळे आपल्याला कृष्णांची जोडून कृष्णांशी आपण जर का हात दिला त्यांच्या हातात तर ह्या मायेच्या, ह्या त्रिगुणांच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ही सगळी संकट आपण पार करू शकतो. कृष्ण नेहमी आपल्या सोबती असणार. घ्या माताजी पुढची slide. आणि नाहीच सोडत ते आपल्याला एकटे. कशाला आपण खूप फळांची अपेक्षा करायची. जे आनंद त्रिभुवनांचे अनंत कोटी त्रिभुवनांचे वगैरे स्वामी आहेत त्यांना आपल्याला फळ देणार नाहीत असं वाटतं का? कशाला एवढी चिंता करायची? एकदा त्यांच्या हातवर सोपवून टाकलं ते बघायला सगळं समर्थ आहेत. घ्या माताजी पुढची slide. माताजी म्यूट झालेले दिसतात. 61वा माताजी 61वा श्लोक वाचा. ईश्वर सर्वभूतानां हृदयदर्शनो तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे हरे अर्जुन, कृष्णा. परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहेत आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करत आहे. हे सर्व जीव मायेने बनविलेल्या यंत्रावर आरूढ आहेत. तर आपलं भ्रमण जे आहे ना ते कृष्ण निर्देशित करत आहेत. त्यांचं लक्ष तर आहे सगळ्यावर. फक्त एकच हे आपल्या हृदयातच आहेत, लांब पण नाही आहेत. आणि सगळं लक्ष पण आहे त्यांचं आपल्यावर. पण आपण ह्या मायेने बनवलेल्या शरीरावर आरूढ आहोत ना. आपण बघा, तुम्ही परत एकदा ती स्लाइड बघा की आपण त्यांच्याकडे बघत नाही. आपण ही विषय फळ म्हणजे भौतिक गोष्टींमध्ये इतक्या अडकलोय की हृदयातलेच परमात्मा आपण अजिबात त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये. हम्म तर एकच फक्त गरज आहे, आपण त्यांच्याकडे हात द्यायची, एक पाऊल पुढे जायची. घ्या माताजी. पुन्हा इथे पण सांगितलं की प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहेत ते. पुढची स्लाइड द्या. आपण काय करायचंय वाचा माताजी 62वा श्लोक वाचा. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् तत्परां शांतिं ज्ञानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हरे कृष्ण. हे भारता, पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. हरे कृष्ण. तर आपण पण हे करायला हवं. पूर्णपणे भावना म्हणजे शरण कृष्णांना जायला हवं. आणि आपल्या भावना काय हवी, तर कृष्णांची सेवा ही आपली भावना हवी, शरणागतीची. अशाने आपल्याला दिव्य शांती परमधाम जे जे काय
ते कृष्ण तर द्यायला ते करुणा सागर आहेत हा, पण आपण शरण जाणं गरजेचं आहे. हं? हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. पूर्णपणे शरण जायला हवं आपण त्यांना. 63वा श्लोक वाचा माताजी. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विस्मृते दशशेन यथेच्छसि तथा कुरु. हरे हरे कृष्णा. कृष्णा. याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे. याचा पूर्णपणे विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. हरे कृष्णा. बघा हा हा कृष्ण ते कृष्ण आहेत बघा. एवढी गीता सांगितली आणि काय केलं नाही ह्या अर्जुनासाठी सारथी बनले. आता कृष्णांची पोझिशन तर काय आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात त्यांना. हा, तर काय बनले आता ड्रायव्हरच ना, तर अर्जुनासाठी सारथी पण बनले. पण कुठं काय सांगतायत बघा की ह्या पुढे आता सांगायचं ते परम गुह्य ज्ञान सांगितलेलं आहे. म्हणजे सर्वात गुह्य असं ज्ञान तुला सांगितलेलं आहे. आता तुझ्या इच्छेस जे येईल ते तू कर. तिथेही त्यांचा आग्रह नाहीये. म्हणजे स्वातंत्र्य हे दिलेलंच आहे शेवटी. तुमच्या मनाला जे येईल ते तुम्ही वागवायला मोकळीक थोडी दिलेलीच आहे बघा. हं? आणि अर्जुनालाही सांगतात जे ज्ञान द्यायचं ते आता मी तुला दिलेलं आहे. त्या मार्गावर चालायचं हे आपलं काम आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि हे नात्यांमध्ये हे आपण पण असंच हवं. माताजी 65वा श्लोक वाचा आणि तुम्ही सगळ्यांनी हा श्लोक परत एकदा पाठ करा. हा, आपण आधी पण बघितलेला आहे हा श्लोक. 9वा अध्याय हम्म. हो, 9व्या अध्यायामध्ये 9.34. हो, वाचा माताजी. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मा नमस्कुरु माम वैशसी सत्यं ते प्रतिजाने प्रियोसी मे. हरे कृष्णा. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर, मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला जे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू एक अत्यंत प्रिय सखा आहे. हरे कृष्णा. बघा कृष्ण जेव्हा एखादी गोष्ट 2 वेळा सांगतायत ती किती महत्वाची असेल बघा. तर लक्षात ठेवा आपण पण ह्या मार्गावर चालायला हवे की सदैव कृष्णांचे चिंतन करा, त्यांचे भक्त व्हा, त्यांचे पूजन करा, त्यांना नमस्कार करा. नक्की आपण कृष्णांना प्राप्त करू शकू. हा, आणि प्रतिज्ञेने सांगतायत बघा ते. ओके, मनमना भव मत भक्तो हा आपण आधी पण बघितलेला आहे. हो. ओके, घ्या माझी पुढची स्लाइड. तर आता मार्गावर ह्या आपण चालायचंय. वाचा माताजी 66वा श्लोक. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हरे कृष्ण. सर्व प्रकारचा धर्माचा त्याग कर, केवळ मला शरण ये. मी तुला सर्व पायऱ्यातून मुक्त करेन व तू भयभीत होऊ नकोस. हरे कृष्ण. तर कृष्ण काय सांगतायत, सर्व धर्माचा त्याग कर, मला शरण आहे, मी तुला सगळ्या पापातून मुक्त करतो. ह्याचा ना 2 प्रकारे घेऊ शकतो आपण अर्थ, की आपल्याला कुठेतरी वाटतं ना मी इतका पापी आहे, मी जाऊ का कृष्णांजवळ, घेतील का मला ते स्वतः जवळ, असं एक वाटतच ना आपल्याला. तर कृष्ण सांगतायत की असं सगळा विचार सोड आणि तू मला शरण आहे. मी तुला म्हणजे तू भयभीत होऊ नको. मला ये तरी शरण. सगळ्या ह्या असले विचार सोड. तू कोण आहेस? काय करतोय? कुठे आहे? आणि मला शरण आहे. मी तुला सगळ्यातून मुक्त करेन. आणि दुसरं एक सर्व धर्मान् परित्यज्य. आधी एकतर तुम्ही जप सुरू करायला हवा. हा, जप तुम्हाला कृष्णांशी जोडतो. आणि सर्व धर्मान् परित्यज्य म्हणजे कसं, हे तुम्हाला तुमचे गुरु जीवनाच्या योग्य टप्प्यावर मार्गदर्शन करू शकतात, की आता तू संन्यास आश्रम स्वीकारू शकतोस. असाही एक अर्थ आहे. पण ते गुरूंच्या मार्गदर्शनाखाली असतं. हा, 67वा श्लोक वाचा माताजी. इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशु शुशवे चा वाचन न च मायेयोऽभ्यसूयति. हरे कृष्णा. जो तप करत नाही, जो भक्त नाही, भक्तीमध्ये संलग्न नाही, तसेच माझा द्वेष करतो, त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये. हरे कृष्णा.
बघा हा इथे आता कृष्णाने सांगितलंय की सांगू नका म्हणून, पण म्हणजे जो भक्त नाहीये, कृष्णाशी जोडलेला नाही, त्याला कृष्णांवर विश्वास नाही, तरी पण प्रभुपाद स्वामींनी त्यांच्या गुरूंच्या आज्ञेमुळे एक चान्स घेतला आणि ते गेले गुरूंच्या आज्ञेसाठी भागवत धर्माचा प्रचार करायला. तसं आपणही आपल्या गुरूंची आज्ञा मानून अ थोडंसं अज्ञानात असतात माणसं, थोडं हे ज्ञान द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. त्या उपर जे होईल ते होईल. मग ती कृष्णाकडे येतील किंवा नाही येतील ही त्यांची मर्जी. पण आपण इथं एक चान्स घेतो आणि सर्वांना हे ज्ञान द्यायचा प्रयत्न करतो. का? तर आपल्या गुरूंची आज्ञा म्हणून. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. 68वा श्लोक वाचा माताजी. 68 आणि 69 दोन्ही एकदम वाचा. बर. ये इमं परं गुह्यं मद्भक्तेष्विविधाय सति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैशत्य संशया न चे तस्मान् मनुष्येषु कस्मै प्रियकृतं हा भविता न च मे तस्माद् अन्यप्रियतरो भुवि. हरे कृष्णा. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्ती होईल. अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच शंका नाही. यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणी सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्यांच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही. हरे कृष्णा. बघा म्हणजे ह्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करणारे त्यांना किती प्रिय आहेत बघा. ते कृष्णांच्या धामात परत जातील. ह्याबद्दल कृष्णांना काहीही म्हणतात, कृष्ण तुम्ही संशय घेऊ नका. आणि जे ह्या ज्ञानाच्या प्रचार प्रसारामध्ये गुंतले त्यांच्यापेक्षा अधिक प्रिय कोणही नाहीये कृष्णांना. आणि अधिक प्रिय कोण होणार नाही. मग ह्या प्रभुपाद स्वामी किंवा ह्या संतांवर कृष्णांचं किती प्रेम असेल विचार करा. हा आणि आपण पण गुरूंच्या ह्या मार्गाला कार्याला पुढे न्यायचा प्रयत्न करायला हवं. तुम्ही पण ह्या आता मार्ग कळलाय ह्याच्याशी स्वतःला जोडून घ्या. छोट्या छोट्या सेवा करायचा प्रयत्न करा. व्हॉलेंटियर्स म्हणून या. घरात बसून श्रवण कीर्तन करा. घरातल्यांना पण हे गुरूंचे मार्ग सांगायचा प्रयत्न करा. हा हीच आपल्याला आपण पण गुरूंसाठी काहीतरी करायला हवं. त्यांनी आपल्यासाठी एवढे खरतर जीवन जगले. हा सगळ्या सुखांचा त्याग केला. बघा सगळ्या संतांची चरित्र. आपणही त्यांचं काहीतरी देणं लागतो ना. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि ते किती प्रिय असतात बघा. त्यामुळे अशांना त्रास जेव्हा समाज देतो तेव्हा कृष्णांना किती हे होत असेल, कारण त्यांच्यापेक्षा प्रिय कोणही नाहीये कृष्णांना. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि आता इथं काय बघा हे घोषित केलेलं आहे. वाचा माताजी. 70वा श्लोक वाचा. अधश्येते चयम् इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामिति मे मतिः. हरे कृष्ण. मी घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. हरे कृष्ण. बघा ते घोषित करतायत कृष्ण इथे. आणि ते कृष्ण घोषित करतायत. आपल्यासारख्यांची घोषणा नव्हे, आज केली उद्या विसरून गेलो. काय सांगतायत की ह्या पवित्र संवादाचं जे अध्ययन करतो ते बुद्धीद्वारे माझी पूजा करतो. म्हणजे कितीच त्यांचं हृदय कसं आहे, मन कसं आहे बघा. की ते समजतायत की म्हणजे तुम्ही गीतेची पानं जरी चाळलात, रोज 2 श्लोक वाचायचे प्रयत्न केलात, इथे आपण बसलोय आणि 18 दिवसात काहीतरी समजून घ्यायचा प्रयत्न केलाय, तर ते पण मानतायत की बुद्धीद्वारे का होईना आपण त्यांचं पूजनच केलं असंच मानून घेतायत. बघा घ्या माताजी. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी पण इथे गृहीत धरल्या जातात बघा. 71वा श्लोक माताजी वाचा. श्रद्धावान सुयश्च शृणुयादापि मोयो नरा योऽपि मुक्तः शुभालोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. कृष्ण. आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापांतून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. आणि श्रवण कसं करायचं ते पुन्हा एकदा लक्षात ठेवा. श्रद्धेने आणि द्वेष न करता. कुणाचाही द्वेष कराल तर त्याच्या हृदयातल्या परमात्म्याचाच तो द्वेष ठरत असतो. त्यामुळे श्रद्धेने आणि द्वेष न करता श्रवण करा. बघा त्या पुण्य लोकाची आपल्याला श्रवण भक्ती पुन्हा बघा इथे सांगितली किती महत्वाची आहे. माताजी 73वा श्लोक वाचा.
अर्जुनाचं बघा, हाच तो अर्जुन आहे. हो. पहिल्या अध्यायात कसा होता, आता बघा कसा आहे. अर्जुन उवाच नष्टो मोहस स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देह करिष्ये वचनं तव. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दूर आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. हरे कृष्णा. बघा, त्याला तो जो मोह नष्ट झाला आणि स्मृती कुठली प्राप्त झाली, की मी कृष्णांचा असं हे अंश आहे आणि कृष्णांशीच त्याला जोडलं जायचंय. त्याला त्या नात्याची जाणीव झाली जी आपली आणि कृष्णांची आहे. आणि आता तो त्याचं कर्म कृष्णांचे, आता तो युद्ध तर करणार आहे कृष्णांची इच्छा म्हणून. आणि असा आपल्यामध्ये उत्साह हवा, आपली पण सात्विक बुद्धी हवी, सात्विक करता हवं आपण, ही फळाच्या अपेक्षा न ठेवता पण जीवन जगताना ना हा उत्साह हवा आपल्यामध्ये. तो बघा त्या श्लोकामध्ये किती उत्साह आहे. सांगा म्हणतोय, आता मी सगळं करायला तयार आहे. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. असा उत्साह आपल्यामध्ये पण ठेवा. घ्या माताजी पुढची स्लाइड. ओके, वाचा आता. संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत रोमांचकारी आहे. व्यासदेवाच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असतात. साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे. हे राजन, श्रीकृष्ण अर्जुन यांच्या या अद्भुत व पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्णा. आता तुम्ही पण इथे 18 दिवस आलात म्हणजे बघा, जसा ह्याला वाटतंय म्हणजे हा कोण संजय, तसा आपल्याला पण हा संवादच तसा आहे की त्याला प्रतिक्षण त्याला स्मरण होऊन प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. तसा कुठेतरी आम्हाला पण होतो. मी पण विचार करते का मी पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळेस नवीन आनंद, तोच उत्साह असतो, तोच पुढच्या ह्याची वाट बघत असते, कधी सुरू होणार, पुन्हा जॉईन व्हायचं वगैरे असं. कारण ह्यामध्ये हे ना हे म्हणजे हे आध्यात्मिक आनंद आहेत, प्युरेस्ट फॉर्म ऑफ हे आहेत, प्लीजर आहेत हे. हा, त्यामुळे तो आनंद तुम्ही पण अनुभवला असाल नक्कीच, अशी अपेक्षा करते. तर आणि अनुभवा हे जिथे त्याला वाटलं संजयाला, आपल्याला पण अनुभवू शकतो हा. घ्या माताजी. हे तर मगाचच आहे ना, असू दे, पुढे जावा. 78वा श्लोक वाचा माताजी. हा श्लोक हरे लक्षात कृष्ण. ठेवा हा. हं. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र विजयो भूतिः ध्रुवा नीतिमर्तिमम्. हरे कृष्ण. जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत, तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे, हे माझे मत आहे. हरे कृष्ण. मग कृष्णाने स्पष्ट त्यांचं मत सांगितलेलं आहे की जिथे कृष्ण सॉरी हे संजयाने त्याचं मत स्पष्ट सांगितलेलं आहे की जिथे कृष्ण आहे आणि अर्जुन आहे किंवा त्यांचे भक्त धरा असे आहेत, तिथेच नीती, विजय, असामान्य सामर्थ्य सगळं तिथेच आहे. हा, तू हे सांगतोय संजय, आणि त्याने तिथे मत दिलंय बघा. विजय पण तिथंच आहे म्हणतोय, तरी पण धृतराष्ट्राला काय ते डोक्यात गेलं नाही. पण बघा, त्याने तिथेच क्लिअर करून टाकलं की युद्धाचा निर्णय काय होणार असणार आहे. घ्या माताजी. झालाय आता आपला अध्याय होत आला. झालाच तर आहे ना, तो श्लोक शेवटचा लक्षात ठेवा. आणि हे आपण बघितलं कर्मयोगातून आपण कर्मयोगाद्वारे आपण बंधनातून मुक्त कसे होऊ शकतो, मग कर्माचे घटक बघितले. हा, मग 3 गुण कसं आपलं सगळं नियंत्रित करतात. मग आपण कुठल्या सात्विक मध्ये यायला पाहिजे की सात्विक निश्चय, सात्विक करता, सात्विक बुद्धी बनायचा, म्हणजे फलांच्या पलीकडे जाऊन आनंद घेत कार्य करा, जीवन जगायला शिका तुम्ही. वर्णाश्रम पद्धतीचा आता तरी त्या वर्णाश्रमाच्या त्याचं खरं ध्येय कळलं की नाही, की त्याचं खरं ध्येय कृष्णांशी जोडण्यासाठी थोडा वेळ काढा हे आहे. हा, मग त्याच्यानंतर गोपनीय ज्ञान दिलं, मग शुद्ध भक्ती आणि निष्कर्ष पण बघितला. आता वेळ झालाय. माताजी, झाला आपला पूर्ण. तर हे झालेली सेवा कृष्णांच्या राधेच्या चरणी अर्पण करते.
आपल्या रंजना जोशी माताजी, आमच्या रेश्मा माताजी आणि तुम्ही सगळे अगदी वेळेत आला, उत्साहाने आला. तुम्हा सर्वांच्या चरणांमध्ये माझे प्रणाम. हं? आणि तुम्ही ह्या कृष्ण भावनाभावित जीवनाला जोडून घ्या. पुन्हा कृष्णांच्या चरणी प्रार्थना करते की नक्की भक्तीमध्ये जोडलेले राहा. स्टे कनेक्टेड टू कृष्णा. वरच्या लेवल शिका. एका समुद्राच्या किनारी आणून सोडलेलं आहे आम्ही. आता कृष्ण अरे भावनेशी बापरे. जोडून घ्या. रत्नाकर म्हणतात समुद्राला. उतरा ह्या हम्म. गहिऱ्या ज्ञानाच्या समुद्रात आणि ती रत्न मिळवा आपली आपण. ते तर वेळ झाला, खूप मोठा अध्याय आहे. ओके माताजी, रेकॉर्डिंग